खरंच शेळी पालन हा व्यवसाय एवढा मोठा आहे की फॉर्च्युनर घेता येऊ शकतो। महाराष्ट्राला नाही अख्ख्या भारताला हे साबित करून दाखवलं की सिद्ध केलंय की आपण शेळी पालनावर सुद्धा फॉर्च्युनर मध्ये फिरू शकतो। सर आता महाराष्ट्रात शेळीच्या विविध जाती आहेत, तर त्या जातीमध्ये कुठल्या शेळी पालनाचा व्यवसाय केल्याच्या नंतर जास्त प्रॉफिट आहे? आज शेळी मीट मार्केटला सगळ्यात जास्त मटणाचा रेट शेळीच्या आणि बोकडाचं मटण 800-900 रुपये सर। आज बदाम काजू 700-800 हजार रुपये किलो आहेत सर। मटण मागे एक बदाम एखादा एक्स्ट्रा खायला नेईल तुम्हाला एक पीस देणार नाही सर। त्या एका पीसाची किंमत होती कमीत कमी 70-80 रुपये। आता जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही काय ट्रिक्स वापरता? काम करून घ्या, प्रत्येक काम तुम्ही स्वतः करू नका। तुम्ही म्हणता आम्हाला वेळ नाही तर तुम्ही सरकारी पण नोकरीला नाही। आडतवाले जे कांदा घेतात ते पण मालच विकतात ना सर, का त्यांच्याकडून डायरेक्ट कोणी मोदी कांदा घेतो का? शेळी पालन आहे तर ह्या व्यवसायाचं खर्चाचं आणि नफ्याचं प्रमाण कसं असतं? शेळी म्हणजे एटीएम आहे सर। अडचण आली घ्या 2 पिल्लं जा बाजारात विका। खडतर प्रवासात तुम्हाला काय समस्यांना सामना करावा? सगळ्यात प्रथम अडचण आली मला समाजाने फुल ट्रोल केलं का संपला विषय याचा, तू हराणात शेळ्या वळायला चालला हा काय 2-3 शेळ्याच्या काय मोठा होणार आहे? एवढे मोठे गोठ आहेत, मग ह्याची स्वच्छता कशी राखता तुम्ही? स्वच्छता गोट्यामध्ये तुम्ही आठवड्याला चुना मारला पाहिजे। त्याच्यामध्ये काय होतं, गोठा सफेद दिसतो म्हणजे चमकतो असं नाही, तो काय माणूस नाही का व्हाईट कपडे घातले म्हणून चमकला। गोठा सफेद दिसला पाहिजे याचं कारण असं आहे, शेळ्यांना चारा आणि त्याचा दर्जा कशा प्रकारचा आहे तुमच्या? शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे चारे येतात। शेळी पालनामध्ये उत्पन्न जर जास्तच हवंय तर तुम्ही जे चारा आहे विकत घेतात तो आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये त्यामध्ये तुम्ही फिरस्ती शेळी सांभाळणं योग्य आहे की गोठ्यातली शेळी? फिरस्ती शेळी सांभाळणं बेस्ट, कारण आता तुमची जी बंदिस्त शेळी आहे तुम्हाला त्याच्यातनं आजाराची लक्षणं कशी कळतात? आणि आजारी शेळी सर असं आहे, शेळी काय करते, डोळ्यातून पाणी घालती, साईडला जाऊन उभी राहते। ज्यावेळेस आपण इतर शेळ्यांना चारा 100 शेळ्या आहेत तर 99 खातात एक साईडला उभी राहिली म्हणजे तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे। आता म्हणजे शेळीत प्रामुख्याने कुठले आजार जाणवतात आणि त्याला व्हॅक्सिनेशन काय ट्रीटमेंट काय देतात? शेळी पालनामध्ये जे व्हॅक्सिनेशन असतात ते खूप महत्त्वाचे असतात। त्यामध्ये PPR, FMD, गुड पॉक्स, ET प्लस तोच डोस रिपीट करणे, ETचा ET, TT आणि बुस्टर डोस असं म्हणतात 14 दिवसांनी। खास करून ही करड आहेत तर ह्याला तुम्ही कसा आहार देता आणि त्याचं संगोपन कसं करता करडाचं? पिल्लांचं असं आहे, पिल्लं तर 2 महिने आईच्या अंगावरच दूध पितात, म्हणजे शेळीच्या अंगावरच दूध पितात बरोबर। त्या काळात आपण त्यांना पाणी वगैरे सोडवतो, 1 महिना 1.5 महिना ठेवलं नाही पाहिजे। पाणी पिळत ते त्यांना समजा घरगुती उपाय तुम्ही काय करता शेळ्यांसाठी? समजा मावा आला तर आपण हळद, तेल, कापूर याचं मिश्रण करून माव्याला लावलं पाहिजे 2-3 टाइम। पोटॅशियमच्या पाण्याने शेळ्यांमध्ये नर किती ठेवतो? 25 शेळ्या, त्याला 1 नर असतो। आपण म्हणतो गर्भार किंवा गाभण शेळ्या आहेत, त्याची काळजी कशी घेतात? शेळी 2-2.5 महिने गाभण आहे, तिथून पुढे शेळीच्या पिल्लाची वाढ चांगली होती, तिला सकस असा आहार दिला पाहिजे त्यामध्ये। बरोबर। आता ही जी शेळी पालन तुम्ही जे विकता ह्याचे कुठं चांगले मार्केट आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याची विक्री करता? तर व्यापाऱ्यांनी काय करावं, जी 15,000 शेळी सर 5,000, त्याचाच मित्र येईल 3,000, त्याचा दुसरा मित्र येईल सर 4,500, त्याला वाटून 5,000 वाल्यांनी जास्त मागितली। फसवणूक होती, तुम्ही याच्यापासून वाचलं पाहिजे। तुम्हाला तुमच्या मालाचं वजन करायचं, त्याचा अंदाज किती, 30 किलो असेल त्याचं मीठ किती पडत अंदाज बांधा ना तुम्ही। असं होतंय का शेळी म्हातारी झाली म्हणून तुम्हाला मटणच्या दुकानात गेला तुम्हाला 200 रुपये किलो मिळतंय? स्त्री माणसाच्या पाठीशी असलेली अशी ताकद आहे सर, अदृश्य। माणसाला घडवण्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात मोठा वाटा असतो। ह्याच्यातून रोजगार निर्मिती कशी होते शेळी पालन? शेळीचं दूध निघतं त्याचं तुम्ही काय करता? येणारं पुढचं जे 5-10 वर्षाचं मार्केट आहे, परिस्थिती आहे, शेळी पालनाबाबत कशी असतात? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर। चहा विथ सत्तामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग देखील होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण भेटणार आहोत अशा एका उद्योजकाला ज्यांनी मेहनत, चिकाटी आणि नव्या विचारांच्या जोरावर शेळी पालन सारख्या पारंपरिक व्यवसायाला एक नवी दिशा दिलेली आहे। ते म्हणजे उद्योजक प्रकाश चव्हाण साहेब। शेळी पालन हा केवळ उपजीविकेचा व्यवसाय आहे अशी धारणा लोकात होती, पण प्रकाशजींनी हा व्यवसाय शास्त्रीय पद्धतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि बाजारपेठेची योग्य जाण ठेवून एक आदर्श व्यवसाय कसा उभा करता येतो हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। शेळी पालनाची सुरुवात कशी झाली, दैनंदिन आयुष्यातील अनुभव काय आहेत, आर्थिक व बाजारपेठ कशी असते
आणि या व्यवसायाला यशस्वी करण्यामागचं त्यांचं रहस्य काय आहे तर हे जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही सत्ता मंच या व्यासपीठावर आले, तुमचं खूप खूप स्वागत. सर, अल्पसा परिचय ऑडियन्ससाठी. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझा नारायणगावांमध्ये बिटल शेळी पालन हा व्यवसाय चालतो. सर, मला पहिल्यांदाच एक कुतूहलाने प्रश्न विचारायचा आहे की खरंच शेळी पालन हा व्यवसाय एवढा मोठा आहे की फॉर्च्युनर घेता येऊ शकते? घेता येऊ शकते म्हणणं म्हणजे पहिलं असं होतं की घेता येऊ शकते किंवा घेईल असे काही विषय होते जर परंतु मी महाराष्ट्राला नाही, अख्ख्या भारताला हे साबित करून दाखवलं की सिद्ध केलंय की आपण शेळी पालनावर सुद्धा फॉर्च्युनर मध्ये फिरू शकतो. शेळी पालन हा व्यवसाय करण्यामागे तुम्हाला म्हणजे का वाटलं तुम्हाला हा शेळी पालन व्यवसाय करावा? शेळी का निवडला? शेळी पालन करणे हा फार म्हणजे काय असा फोकसचा माझा काही हेतू नव्हता. परंतु आता जे जुने लोक होते हे काय करायचे, कधी कधी एखाद्या 2 शेळ्या असायच्या, 3 शेळ्या असायच्या, त्याच्यात जे होणारे जे 6-7 पिल्ल आहेत ते मार्केटमध्ये विकायचे. आपलं आजही पाहिलं आपण खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक महिलेच्या हातामध्ये 1-1, 2-2 शेळ्या असतात. बरोबर. त्या महिलांना दागिन्यांची खूप आवड असते, दागिने करणे, अंगठी करणे. ह्या ज्या महिला आहेत अंड्याच्या कोंबड्याच्या देणाऱ्या अंड्याच्या जेवावर, शेळ्यांच्या जेवावर सोनं नाणं ह्या गोष्टी घडवत चालतात. मी ही एक गोष्ट थोडीशी बारकाईने पाहिली, बाबा हेच काम जर आपण मोठ्या प्रमाणात केलं तर आपल्याला मोठा नफा मिळू शकतो. आणि माझ्या फार आईला पण थोडीशी आवड होती, एखादी शेळी घेऊन ये, एखादी शेळी घेऊन ये, कायमच मला सांगायची. तर मी 1-2 शेळ्या आणल्या. नंतर त्याचे जे पिल्ल 2-3 हजार रुपये त्या काळी मिळायचे. 2013-14 मध्ये जेव्हा स्टार्ट केलं 2-3 हजार फार तर फार, पण त्याला 2-3 महिन्याची मेहनत जायची. तो व्यवसाय मी आज जो दाबून धरला व्यवसाय, परंतु मार्केटनुसार मी थोडंसं चेंजेस केलं का हे ब्रीड आपण कोणतं ठेवलं पाहिजे, त्याचं कोणत्यात जास्त पैसे मिळू शकतात. मग खास करून त्याला फारसं जर आपण कोणामुळे चालू केला जर म्हणायला गेलं तर आपण याला फारसं म्हणजे आईच कारण असू शकते का आईनीच मला थोडंसं पेटवलं या व्यवसायामध्ये, म्हणजे तिच्यासाठी आणायची होती तिला खास. परंतु ते मग मी थांबलो नाही, 1 आण 2 आण 3 आण वाढत गेलं आणि मी ऍक्च्युली तो व्यवसायच म्हणून प्रमुख व्यवसाय म्हणून चालू केला. आता पूर्ण तुमची फॅमिली ह्या व्यवसायात आहे का? सर, जी माझी फॅमिली पूर्ण ही माझ्या पाठीशीच आहे, आज पण आणि उद्या पण. याचं कारण सांगतो सर, हा व्यवसाय एक अशी गोष्ट आहे सर, याच्या मी करतो किंवा हे मी सगळे करू शकतो हे वाक्य सर सगळे डमी आहेत. समजा मी आणू शकतो, विकू शकतो सर, त्याच्या मागे जी मेहनत लागते याला फॅमिली सोबत लागते. बरोबर. सर्व फॅमिली सोबत लागते सर. आणि फॅमिली जर सोबत नसेल तर तुम्ही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. हे अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो सर. तुमच्या आई वडील बहीण भाऊ घरातले सदस्य जेव्हा आपल्याला सपोर्टला राहतील, घरातले जे आपले लोक आहेत हे जेव्हा आपल्याला सकारात्मक याच्यात साथ देतील, तेव्हाच तुम्ही व्यवसायामध्ये मोठे आणि त्यावेळेसच तुम्ही जिंकणार. हे वाक्य अगदी लाख मोलाचं आहे सर. तर तुमचा आता शेळी पालन ह्या व्यवसाय सकाळचा दिनक्रम कसा चालू होतो? समजतो एवढा, पण हा व्यवसाय सोपा नाहीये. कारण आजच्या डेटला काय झालं, लोक कॅल्क्युलेटर काढतात, 100 शेळ्या गुणिले होणारी पिल्ल 200, 5,000, 5 लाख, 10 लाख, हा हिशोब नाहीये सर. तर हा विषय असा आहे, सकाळी तुम्ही शेळ्यांना ज्यावेळेस खायला टाकता, कोणत्या शेळीने खायला नाही खाल्लं ती शेळी तुम्ही साईडला घेतली पाहिजे, तिचं टेम्परेचर चेक केलं पाहिजे, तिला ट्रीटमेंट केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण योग्य पद्धतीने हाताळतो, आजारी झालेल्या शेळ्या साईडला करून, म्हणजे बाकीच्या शेळ्यांना इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. खूप बारकावे सर, ते आपल्याला शोधता आले पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित सगळं काम जेव्हा जमेल, शिकताल, त्यावेळेस तुमचे तोटे ज्यावेळेस टाळतील त्यावेळेस तुम्ही एक व्यवस्थितरित्या व्यवसाय चालू शकता सर. म्हणजे कसं होतं गावाकडे आता जर जनरली पाहिलं आपण तर पहाट तांबडं फुटता म्हणतो आपण की शेतकऱ्यांचा दिनक्रम सुरू होतो. बरोबर. झालवट नावाच्या आपल्याकडे ग्रामीण भागात त्याला शब्द वापरला जातो आणि मग तिथून साफसफाईपासून सुरुवात होते. तर शेळी पालनात साधारण सकाळ तुमची किती वाजता होते कामाची? शेळी पालनाची सकाळ घरच्यांचं तर म्हणणं होतं का 5 वाजता उठत जा वगैरे. तर आजच्या डेटला मला तर ते शक्य होत नाही. पहिलं होतं ज्यावेळेस माझा संघर्ष असाच काळ होता त्यावेळेस मला झोप पण लागत नव्हती सर. रात्री पण 10-11 वाजेपर्यंत मी सोशल मीडियावरच फोटो घालायचो. आणि ज्यावेळी मी घरचे सांगायचे त्यानुसार का बाबा आपण 5ला उठलं पाहिजे वगैरे, तर 4ला उठलं पाहिजे, हे काम केलं पाहिजे, खायला वगैरे कुट्टी वगैरे करायला. असं का 4ला उठून काय तिथं लगेच काय शेळ्या आपण जागा करून खायला टाकू शकत नाही. परंतु त्यांना लागणारी कुट्टी, ती आपण मका कापून आणणे वगैरे, आदल्या दिवशी ठेवणे, त्यांना कुट्टी टाकणे, कुट्टी करणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला लवकरच उठून करावं लागतात. शेळ्याला 7 वाजता आपल्याला लक्षात आलं पाहिजे शेळ्या सकाळी व्यवस्थित सगळ्या हे झाल्या तर आपण खायला टाकलं, कोणत्या खात नाही, कोणत्या पाणी पित नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत सर. म्हणून 5 ते 6 हा माझा उठण्याचाच टाइम आहे आता कन्फर्म. 5 ते 6
आता काय झालं, आपली थोडीशी ट्रेडिंग चालती, त्यामुळं थोडंसं इकडे तिकडे होतं. परंतु माझ्या पुढे कुटुंब माझ्या जे कुटुंब आहे ते माझ्या पुढे एका पावलाने हजर असते असं. बरोबर. आता तुमच्याकडे काय आहे? शेळ्यांसाठी गोठा आहे की काय, शेड आहे कसं? शेळ्यासाठी सर मी 100 बाय 70चा एक गोठा आहे, एक 90 फूट आहे, एक 60 फूट आहे, एक 70 बाय 40चा आहे. माझ्याकडे म्हणताना तर 1000 शेळ्या स्टॉक होऊ शकतात. अरे बापरे. एवढी मोठी यंत्रणा आहे माझी सर. माझ्याकडे त्या व्यतिरिक्त 20 गायी पण आहे, 1-1.5 लाख रुपयाचे टॉप एचएफ गाई. आज भलं गव्हर्नमेंटमुळे म्हणा किंवा काय असं शेतकऱ्यांना वाव नाही म्हणा, मग शेतकऱ्याच्या मालाला वाव नाही असं म्हणतात ना, पिकतं त्याला विकता येत नाही. शेतीत आम्ही जे गायांचं दूध काढतो त्याचा भाव आज 35, 30, 36 रुपये आहे. आपल्याला ते परवडत नाही. त्या तुलनेमध्ये त्यांचं जे खाद्य आहे सगळं महाग झालं. बरोबर. तर आपण गव्हर्नमेंटला किंवा जे दूध देत होतो आज डेअरीला वगैरे, तर आपल्याला ते भाव वगैरे परवडत नाही. त्याचा जो खर्च आहे तो खूप मोठा आहे, अव्वाच्या सव्वा खर्च आहे. तर आपण ते काम करूनच आपण ते काम थोडंसं मागं टाकून ते पण सुद्धा ते जे गोट आहेत ते सुद्धा आपण शेळी पालनासाठी आपण डेव्हलप करणार आहे. बरोबर. आता एवढे मोठे गोठ आहेत, मग ह्याची स्वच्छता कशी राखता तुम्ही? स्वच्छतेचं असं आहे सर, आम्ही ज्यावेळेस माझ्याकडे 6 लोक कामाला जातात, 6 ते 7 फॅमिली आहेत. काही काही 2 असे सिंगल पण आहेत 2-3. तर आम्ही 6 वाजता जायच्या आतमध्ये 6 ते 7 वाजता त्यावेळेस गोठ्याचे झाडं लोटून त्यांचं झालेलं असतं. आम्ही जाऊपर्यंत त्यांनी खायला इंजेक्शन आम्हाला म्हणजे न विचारता काही करायची गरज नाही. त्यांनी काय करायचं सर, फक्त आणि फक्त गोठा पूर्णपणे स्वच्छ करायचा. गोठ्यामध्ये आठवड्यातून एकदा चुना मारायचा आणि गव्हाणी जे असतात आपल्या प्लॅस्टिक बेलरच्या आपण केलेल्या, त्या पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायच्या. आम्हाला येऊपर्यंत स्वच्छ पाण्याचे टप स्वच्छ धुवायचे. या व्यतिरिक्त त्यांनी काहीही काम करायचं नाही. आल्यानंतर मी त्यांचं जे खुराकामध्ये जे काही वापरायचं असतं ते मी सांगतोच पुढं. जे काय असेल ते मिश्रण व्यवस्थित करून मी खुराक टाकतो. मी स्वतः पाण्याचे टप धुवायला लावतो. पाण्याचा एक टायमिंग असतो, तोही सांगेल मी पुढं. ते पाण्यात किती वाजता पाणी भरायचं, पाण्यामध्ये काय टाकायचं, या सगळ्या ज्या गोष्टी याचं मी एक शेड्यूल बनवलेलं आहे सर. मी त्यानुसार काम करतो. पर्सनल काही गोष्टी मी मागे पुढे करतो, पण जे जनावरचं टायमिंग आहे ते फार टायमिंगलाच करतो सर मी. आणि कदाचित त्याचमुळे आज चव्हाण गोट फार्मला अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर सगळ्या भारताभर गाजलाय. याचं कारण आहे का कामामध्ये सातत्य. मी स्वतःला मी गाडून घेतलंय सर त्यामध्ये पूर्णपणे, आणि जो गाडून घेतो तो उमलतोच सर. बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्ही म्हटलात की तुमच्या सगळ्या गोष्टींचं टायमिंग आहे. शेळ्यांना चारा आणि त्याचा दर्जा कशा प्रकारचा आहे तुमच्याकडे? शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे चारे येतात. आपल्याला जर उत्पन्न जास्त हवं असेल, शेळी पालनामध्ये उत्पन्न जर जास्तच हवंय, तर तुम्ही जे चारा आहे विकत घेतात तो आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये, त्यामध्ये तुम्ही तूर करू शकता, सुवाबळ करू शकता, शेवरी करू शकता, हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास करू शकता, दसरथ घास करू शकता, तुती करू शकता. आणि सुक्या चाऱ्यामध्ये ज्या वेळेस सीजन वाईज हरभरा भुस्सा खरेदी करू शकता, तूर भुस्सा खरेदी करू शकता. खूप सारे पर्याय जर तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये केलं सर, तर 1 एकरचा चारा आपल्याला घ्यायला आज 1 लाख रुपये पुरत नाही. परंतु 1 एकरची मका जर तुम्ही दाबली, मोरघास केला, तर कमीत कमी 20 टन होतो. आज 6 ते 7 हजार रुपये टन त्याचा भाव आहे सर. 1.5 ते 2 लाख रुपये आपले खरेदी करायला जातात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पाऊस आहे, पाणी, त्यावेळेस 1 एकर मका करा, चांगले खतं वगैरे घाला, लेंडी खत त्याला यूज करा, ऑर्गॅनिक पद्धतीने ते दाबा, मोरघासच्या बॅगा भरा. आणि सर तुम्ही जर तोच बनवलेलं जे खाद्य तुम्ही ते शेळ्यांना दिलं, त्याच्या कार्डांना दिलं, तर सर तुमची उत्पन्नाची जी म्हणजे जो तुमचा इन्कमिंगची जी बाजू आहे सर, नफ्याची जी बाजू आहे, ती तुमची खरेदी करायला, माल खरेदी करायला जाते, म्हणजे शेळ्यांचं खाद्य खरेदी करायला जाते, ती प्लस कुठे होती सर, तुमच्या उत्पन्नामध्ये होती. मग त्यासाठी आपण स्वतःची जी शेती आपली सर, त्यामध्ये योग्य चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. अभ्यासपूर्वक याच्यात जर आपण उतरलं तर खूप फायदा आहे. परंतु ड्रायव्हिंग येत नाही, आपण गाडी चालवायला बसलं तर आपला कार्यक्रम होणार आहे सर, ऍक्सिडेंट होणार आहे. मग तुम्ही पहिला अभ्यास करा. एखादं काम करायचंय, बंद पडलेले 4-5 गोटे अभ्यासा, का बंद पडले ते कारण शोधा. सगळेच सक्सेसफुल स्टोऱ्या पाहिजे नसतात. बरोबर. सगळीकडेच काही निगेटिव्ह सुद्धा बाजू तपासायचे असतात, ते घ्यायचे नसतात, तपासायचे असतात. परंतु त्यांच्यातून हे मिळतं, हा जो बंद पडलाय गोटा हा कशामुळे पडलाय, कदाचित भविष्यामध्ये तुमच्यावरती वेळ नाही आली पाहिजे, याची तुम्ही खबरदारी जर नक्की घ्याल. म्हणून बंद पडलेले सुद्धा गोटे तुम्ही व्हिजिट केले पाहिजेत. आणि एक लक्षात ठेवा, आज मी सांगतो तुम्हाला, प्रकाश चव्हाण आज महाराष्ट्रभर मी एका महिन्याला पहिल्या 500 शेळ्या विकायचो. आज मी एका दिवसाला 150-100 शेळ्या विकतोय. म्हणजे आणल्यानंतर महिन्यात 3-3 गाड्या मला माल लागतोय. बरोबर. मी करतोय ना, आज मी करतोय हे काम बरोबर, मी विकतोय, सिद्ध करतोय. व्हिडिओ आहेत माझ्याकडे, मी व्हिडिओ अपलोड करतोय. तुम्हाला जमत नाही, तुम्ही लगेच ओरडायचं का, लगेच बोंबलायचं का मला हे जमत नाही सर, किंवा नाही शेळी पालनामध्ये प्रॉफिट नाही. तुम्ही त्या पात्रतेचे नाहीयेत, तुम्ही कुठेतरी कमी पडताय. तुम्ही जे काम तुम्हाला जमत नाही ते काम प्रकाश चव्हाण करतोय. मग मला जमतंय तर तुम्हाला पण जमलंच पाहिजे ते काम. हे कामच मुळात अडाणी लोकांचं आहे किंवा एज्युकेटेड लोकांचं असं काही नाही सर. शिकलेला माणूस सुद्धा एक चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो. अजून
जेवढी मला बुद्धी नाही तो सिस्टमॅटिक करू शकतो. तुम्ही अशा लोकांशी सुद्धा कनेक्ट राहा. अडाणी माणूस तर थोडाफार हँडलिंग त्याच्याकडून चुका वगैरे होतातच, परंतु तुम्ही शिका. त्या माणसाकडून सुद्धा खूप सारं काही घेण्यासारखं असतं. एज्युकेटेड माणूस याच्यात पॉवरफुल जर उतरला तर त्याच्याकडे बुद्धी असते. आणि जो माणूस शिक्षण असतो, आपण काय म्हणतो काय करायला शिक्षणाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, असं काय नाही सर. शिक्षण एक साक्षात वाघिणीचं दूध आहे आणि ते माणसाच्या अंगात हवंच. कारण शिक्षण आलं म्हणजे विद्या आली, विद्या आली म्हणजे सरस्वती आली, आणि सरस्वतीसाठीच माणूस अख्खा आयुष्यभर झगडतोय. मग लक्ष्मी आली. मग लक्ष्मी, तुम्ही कष्ट केलं तर लक्ष्मीचा श्वास तुमच्या घरात आला. तुम्ही आरामशीर त्याची हवा घेऊ शकता, त्याचे उपभोग घेऊ शकता, आणि तुमचं कुटुंब एक लक्झरी लाईफ जगू शकतं सर. पण त्यासाठी तुमची जी मेहनत आहे ही फार फार आणि फार कठीण परिश्रम हवे. तुमचा जो वेळ आहे, तुम्ही 12 तास काम करताय, 15 तास करा, 16 तास करा सर. ही काही दिवसाची घटना आहे. तुमच्या आयुष्याला पलटी बसल्याशिवाय राहणार नाही. पलटी म्हणजे तुम्ही पलटी नाही होणार, तुमच्या आयुष्यातले जे सगळे रंगरूप आहेत बदलून जातील. असं आहे. काल तुम्ही पॅरेगॉन घालताय, उद्या पुमा घालताय. काल पुमा घातली, परत बाटा घेऊ शकता. परंतु अडाणी पद्धतीने काम केलं तर तुम्हाला 100% पॅरेगॉन किंवा काळी पावसाळी चप्पलच वापरावं लागेल. आता तुम्ही सरस्वती बोलले, लक्ष्मी बोलले, ह्या दोन्ही आले की मग लग्न होते. आणि आज काय झालंय, तरुणांना सगळ्या तुम्हाला माहिती, जे आपले मुलींचे वडील वगैरे हे फार हवे दिसतात. कारण मुलं पण एज्युकेटेड, एक सेबड करे, डॉक्टर, इंजिनियर, हायफाय मुलं आहेत. कारण यांचे पॅकेज पण भलाट्टे असतात सर. बरं, यांना स्थळ किंवा मुलगी आहे हे सांगायची गरज पडत नाही, कारण त्यांचे जे बाजू आहेत त्यांचा तो आरसा आहे सर. आता 12वी 10वी 13वी 12वी वाल्यांना बोलावं लागतं सर, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्हाला आमची परिस्थिती आम्हाला द्यावं लागते तोंडाने. परंतु त्यांच्या बाजू भक्कम असल्यामुळं त्यांना बोलायची गरज पडत नाही, त्यांना मुली रेडी आहेत. पण जे आपले पारावर विचचा मावा खाऊन सिगरेट पितात, थोकतात, यांना एक तर बाजू एक तर पळून वगैरे नेतात. किंवा 10 नातेवाईकांना सांगायचं, तेव्हा एखादा नातेवाईक कुठतर म्हणतो सर हाय मुलगी वगैरे, पण परत तो निरोप देणार सर त्यांना पटलं नाही. पटलं नाही म्हणजे तू त्या पटल्याच्या लायकच राहिला नाही. तुझे दात नीट नाही राहिले, तुझे दात चमकायला लागले, देवाने तुला व्हाईट दात दिले, तू त्यांना लाल केले, तर तो प्रॉब्लेमच तुझा आहे ना. मुलगी कसं काय भेटन तुला, नाही भेटणार ना. तर त्यासाठी आपली स्वतःची परिस्थिती सुधारा, काम करा, सत्याने करा. काही गोष्टी ऐकायला कडू वाटतात सर. सोशल मीडियावर काय होतं, त्यांना वाटतं नाही हा कोणाला ज्ञान पाळायला नाही. मी सुद्धा स्वतःला चेंज केलंय. सगळे गुण माझ्यात सर्व होते, वाईट होते, चांगले होते, पण मार्केटनुसार अपडेट होणं गरजेचं आहे. कालचेच गुण आज मी वापरत असेल तर नाही सुधारणार सर. गाढव आणि घोडा दोन गोष्ट आहेत सर. गाढवाला किती कष्ट घ्या, मालक सोडून देतो चरायला, आझाद आहे त्याला मैदान. सर इकडे चर तिकडे चर, काय खायचं का, त्याला कोणी घेऊन जाणार नाही, त्याला कोणी घेऊन पण जाणार नाही सर. रेसचा घोडा, लाखो करोडचे रेस लागतात, त्याच्यावर लाखो करोड रुपये लागतात सर. सर त्यांनी वाकडे जरी पाहिलं तर का पाहिलं म्हणून त्याच्याकडे डॉक्टर 10 जण बघतात लगेच का. लाखो करोडची शर्यत जिंकतो सर. घोडा घोडा आहे म्हणून मार्केटला घोडा बनायचा प्रयत्न करा. गाढव भरपूर आहे. बरोबर. स्वतःला राहायला घर नाही नीट, पण घोड्यांसाठी बांधतो, घोड्यांसाठी बांधतो आणि त्याला मटकी खाऊ घालतो. इकडे कंटिन्यू 7-7 दिवस घरामध्ये मुगत चालतात, असं मनुष्य आहे ना सर. बरोबर. म्हणजे आता तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या मुलांनी शेळी पालन हा व्यवसाय ते करू शकतात. मला तरुणांना मी काय हे कीर्तन वगैरे सांगत नाही सर, पण मला माझे जे तरुण आहेत, जे माझे मराठी बांधव आहेत, यांना मला पेटवायचंय. कसं आहे, आज आपण फटाकला पुढच्या वाताला एक आग लावली तर त्याचा बार होतो. हे जे मराठी उद्योजक आहेत सगळे, जे तरुण लॉबी आपली, ही पेटवायची सर. यांना कमीपणा दाखवायचा आहे. कमीपणा दाखवला म्हणजे हे पॅटर्न आहेत सर. नाही चव्हाण हा म्हणतोय नाही काहीतरी प्रगती केली पाहिजे, आपल्याला कमी लेखतोय काहीतरी केली सर. मला 10 शिवाय द्यावतो त्यांनी, पण आज एखादा तरुण घडला तर मला आनंद नाही. एक नाही लाखो घडतील सर. मी शेळी पालन करतोय, मी महिन्यात 150 विकतोय, तर 150 शेळी पालन महिन्याला नवीन उभे राहतात. परंतु यांना जरी वाईट वाटत असलं तरी सर माझ्याकडून घेण्यासारखं काही ते घेणार सर, उभे राहणार, घडणार. एक मला परमेश्वर का म्हणा एक माझ्या आशीर्वादाची थाप देईल. आणि साहजिकच ज्यांनी माझ्याकडून शाळा घेतला तर लक्ष्मी सरस्वती सुद्धा माझ्या पाठीवर हात ठेवील. मला एक समाधान आहे. आणि तरुण घडतात सर. आणि काही बगळे असतात, त्यांची काही करण्याची ताकद नसती, ना आर्थिक ना कौटुंबिक ना कुटुंब, कारण त्याचे गुण बेकार असतात. गुण बेकार असेल तर माझ्यासोबत मी कुटुंब नव्हतं वाईट काळामध्ये. काय काय राहायचं त्यांचा पण हक्क नाही सर. जर आपण वाईट काय करतोय, आपलं कर्तृत्व चांगलं नाही तर कुटुंब सुद्धा काय राहील. वाईट गोष्टीला कोणाचंच कुटुंब साथ देत नाही. परंतु असं आहे, तुम्हाला जर घडायचंय तर तुम्हाला बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. ही म्हण जुनं आहे पण ही म्हण सोनं आहे. तुम्ही घडा, तुम्हाला समाज चमकवेल. तुम्ही पात्रता दाखवा. पुरुषाला कर्तृत्व खूप महत्वाचं आहे. कर्तृत्व घडवावंच लागतं, सिद्धच करावं लागतं, तरच समाजात मान्यता आहे. तर मान्यता आहे सर. हे होतं की चारा. तर तुम्ही म्हटले पाणी, तर कुठल्या पद्धतीचं पाणी तुम्ही शेळ्यांना देता? शेळी सर हा खूप काटक प्राणी.
याला असं काही नाही काय एअरचं वगैरे पाणी लागतं त्याला तुम्ही फिल्टर बसवले पाहिजे, ठीक आहे. शेळी तुम्ही 3ऱ्या मजल्यावर म्हणजे तिला ठेवायची ती गोष्ट नाहीये. ती काय घरात आपण मांजर वगैरे नाही की आपण घरात ठेवू शकतो. तो निसर्ग निर्मित प्राणी आहे. विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वगैरे असतात. तो रानात चरून जे झाडपाला आहे तो खातो. निसर्गामध्ये 1000 प्रकारच्या वनस्पती असतात. त्यामध्ये त्याला विविध प्रकारचे प्रोटीन घटक, लोह, फॉस्फरसचे काय असतं वनस्पतीच्या माध्यमामधून भेटतं. आता जुने लोक कसं झाडापालाचीच आयुर्वेदिक काही उपचार करायचे, तसंच त्या शेळीचं सुद्धा आहे की विविध प्रकारचा झाडपाला समजा डिवर्मिंग व्हायचे तर लिंबाचा पाला वगैरे आपण टाकला तर कडुलिंबाचा पाला तर त्यांचं पोट वगैरे साफ होतं. समजा एखादं आपण कुत्रं वगैरे असतं पहा, त्यांनी काही जर पोटामध्ये त्याला विषबाधा वगैरे असे प्रकार झाले तर सोडल्यानंतर ते गवत वगैरे खातं एक विशिष्ट प्रकारचं, उलटी करतं, म्हणजे त्याचं पोट साफ होऊन जातं. ह्या प्रत्येक प्राण्याला निसर्गाने दिलेले हे वरदान आहे. आणि ज्याला तेवढी बुद्धी दिलेली, बरोबर, ज्याला त्याला तेवढी बुद्धी दिलेली. आता मनुष्य आहे पण मनुष्य बुद्धी असून बुद्धिहीन सारखं वागतो, पण प्राणी त्याच्या जागेवर योग्य प्राण्यासाठी गोठाच केला पाहिजे, पाण्याचं नियोजन योग्य पाहिलं पाहिजे, तसेच सांभाळून सुद्धा प्राण्याच्या पद्धतीनेच करा. हायफाय करावं असं काही नाही. 20 लाखाचा गोठा बांधायची गरज नाही. 5 लाख 6 लाखाच्या गोठ्यामध्ये सुद्धा 100 प्राणी व्यवस्थितरित्या संगोपन होऊ शकतात. छान. आता मला सांगा, तुमचा प्रवास इथपर्यंत एक यशस्वी उद्योजक म्हणून झाला. तुम्हाला काय अडचणी आल्यावर ह्या सगळ्या खडतर प्रवासात तुम्हाला काय काय समस्यांना सामना करावा लागला? सगळ्यात प्रथम अडचण आली मला समाजाने फुल ट्रोल केलं का संपला विषय याचा. तू करू हराणात शेळ्या वळायला चालला. हा काय 2-3 शेळ्याच्या काय मोठा होणार आहे? काय का मोठं तर सोडून द्या, मोठं तर होत झालंच नाही समजा, असं समजा. पण काय होणार आहे? काय करणार? 2-4 शेळ्या वळायला लागलाय. आणि आता याच्यात पहिले हसणारे कोण असतं सर? तुम्हाला पण माहिती कोण असतं आपल्याला सगळ्यात पहिलं? जवळचे. घरातले बी हसायला लागले. आता घरातले हसायला लागले, ठीक आहे काय अडचण नाही. गावकी, भावकी आणि जे काही मित्रपरिवार असेल सर, माझे पण मित्रपरिवार खूप मोठा होता. ते पण मधल्या काळात म्हणजे सोडून गेले थोडक्यात, असं झालं. त्याला मी म्हणले, ते म्हणले आता शेळ्या वेळा वळायला लागल्या, काय फायदा नाही, असं तसं. म्हणजे त्यांचं मत ते बोलले नाही, परंतु मला असं वाटायला लागलं सर मी पण एवढा खतरनाक माणूस होतो. मी पण 5 वर्ष कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये नाही राहिलो. गरज नाही पडली सर, मला किती पण कॉल आले, मी आज पण काही कॉल येतात नाही उचलत, मर्जी वाटली तर उचलतो. ग्राहकाला पहिलं प्राधान्य सर, कारण मला जे घडवलंय हे ग्राहकांनी घडवले, माझ्या फॉलोअर्सनी घडवले. मला जे फॉलो करतात मी त्यांच्यामुळे उभा आहे, मला पैसे त्यांच्यामुळे मिळतात सर. मला बाकीच्या मित्रांनी किंवा ट्रक भर मित्रांनी 2 ट्रक आल्या, मला मित्र भरपूर आहेत, 2 ट्रक आहेत, त्यांचा उपयोग नाही सर. मी आज कोणाच्या जीवावर घडलो? माझे फॉलोअर्स, माझ्या कुटुंबाच्या मदती आणि आईबाबा आणि साईबाबाच्या साथमुळे घडलो. साईबाबाचं मी पहिल्यापासून बघतोय, महादेवाचं बघतोय. बाकी सर मला पारावर बसून गप्पा मारायला काय आज इंटरेस्ट नाही सर. मला आज फक्त सरस्वती प्यारी, लक्ष्मी प्यारी. त्यामुळे माझी मेहनत एवढी जबरदस्त आहे, हा येणारा काळच सांगू शकेल. आता त्याचं एक जिवंत उदाहरण मी दाखवून पण दिले का शेळ्या पालनाच्या जीवावर मी काय करू शकतो. हा तर एक सॅम्पल आहे सर. हे जग याचं उदाहरण घेतोय, भारताचं उदाहरण घेतोय, महाराष्ट्राचं उदाहरण घेतोय, सॅम्पल आहे सर माझ्या पुढं. अजून खूप याच्या प्लस स्वप्न आहे सर माझ्या. आणि माणूस जेव्हा पुढे जातो 5-6 पटीने पुढे जातो तेव्हा एक पाऊल टाकतो सर. हा विषय माझ्यासाठी खूप नॉर्मल आहे. जी लोक आता माझ्याविषयी विचार करतात, विचार क्षमता आहे लोकांची, त्याच्या खूप पुढे निघून गेलेलो आहे मी. पण दाखवायचं असं, राहायचं असं का आलेला कोणाला कमीपणा नाही वाटला पाहिजे, त्याच्यात मिसळून राहायचं. आपले लोक आहेत त्यांना शिकवायचं, त्यांना सांगायचं हे कर, याच्यामध्ये 2 पैसे आहेत. ज्या ब्रीडमध्ये मी काम करतो त्याच ब्रीडमध्ये मी माणसांना, माझ्या क्लायंटला, माझ्या जे येणारे ग्राहक आहेत वारंवार सांगत असतो का तुम्हाला यामध्येच तुम्ही काम करा, हेच फायद्याचं आहे. याच्यामधूनच तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल चांगला. तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय? सर स्वप्न तर असे रात्री झोपत पडतात ती स्वप्न वेगळे, आणि डोळे उघडे ठेवून जी पडतात ती स्वप्न वेगळे. माझे सध्या स्वप्न बघायचे दिवस फार वेगळे आहेत. मी डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहतोय. आता सध्या जे लोकांना स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये मी नाहीये, कारण डोळे झाकून पाहिलेले स्वप्न मला साक्षात घेऊन जाऊ शकत नाही. आता स्वप्नामध्ये सगळ्यात प्रथम जे माझं शिक्षण कमी तर गावच्या दृष्टीने किंवा माझ्या सगळ्यांच्या दृष्टीने, माझ्या नातेवाईकांच्या दृष्टीने, आई वडिलांना थोडस मुलं शिकली नाही म्हणून थोडं कमी पाहण्याचा दृष्टिकोन असेल असं माझं पर्सनल म्हणणं आहे. हा एक सिम्बॉल मला काढायचा आहे. डॉक्टर, इंजिनियर, भरपूर शिकलेली मुलं आहेत, कारण त्यांचे आई वडिलांचा सुद्धा संस्कार पुढे आणले जातात. बरोबर, कारण त्यांना ते शिकवले. काय म्हणतात माणूस, हा मुलगा खूप चांगला शिकलाय, याच्या आई वडिलांचे संस्कार सुद्धा चांगले असणार आहेत, चांगले दिलेत मुलांना. आता मी 12वी झालो समजा तर म्हणणार काय याला संस्कार थोडे कुठेतरी कमी पडले, हा टुकार असेल, हा असं. मी होतो बी टुकार. मी 12वीला 10 मिनिटं बेल झाल्यानंतर सुद्धा 10 मिनिटं 50 विद्यार्थी बाहेर घेऊन थांबणारा विद्यार्थी मागच्या बेंचवर बसणार आहे. मी 12वी एकाच वहीवर पास झालो.
तीच वही लास्ट पर्यंत, त्याच्यावर पण छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र वगैरे काढून घ्यायचो. तीच वही लास्ट पर्यंत मला आवडायची, जाताची वगैरे चित्र असायची. एका वहीवर पास झालो म्हणून तर मार्क 40-45% पडले. नाही लागली नोकरी, कसं काय लागणार? 45%ला कोणी विचारत बी नाही. बरोबर. पण माइंड होता बिझनेसचा सर. लाईफ मध्ये जर गुलामी केलीच नाही आणि करायची नाही, हा माझा टार्गेट आहे सर. आयुष्यात म्हणताना मेहनत तर केली खूप, पण त्याला टेक्निकलची जोड दिली. त्यामुळे आज हा जो विषय आपण जे आज फार्मिंग केले, हे आज खूप सक्सेसच्या पद्धतीने धाव घेते फास्ट. शेळ्यांचं कसं होतं, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे 3 ऋतूमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे आजार. तर ह्या तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही शेळ्यांचं कसं नियोजन करता? आता सर बघा, पावसाळा असो, उन्हाळा असो आणि हिवाळा असो, हे 3 ऋतू तर फिक्स ठरलेले आहेत. तर उन्हाळ्यामध्ये आपण शेळ्यांना, ज्या शेळ्या गाभण वगैरे असतात, त्यांना पाणी कंटिन्यू ठेवलं पाहिजे. काय कारण का त्या शेळ्या जर चारा वगैरे सुका खातात, ओला खातात. उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना ओला चारा जास्त गेला पाहिजे, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. बरोबर. आणि पाणी कंटिन्यू ठेवलं पाहिजे. हिवाळ्यामध्ये तुम्ही सुका चारा जास्त द्या आणि ओला चारा थोडासा कमी द्या. शेळ्यात पाणी पिल्या पाहिजे. पावसाळ्यामध्ये सुका चारा द्या, ओला चारा बी द्या, सुका चारा बी द्या आणि खुराक पण व्यवस्थित द्या. का तर पावसाळ्यामध्ये शेळीला ओला चारा खायला भेटतो, शेळी कानकूच करते चारा खायला, कारण त्याच्यावर पाण्याचे जे थेंब वगैरे असतात पाऊस पडल्यामुळे ती शेळी खायला कंटाळा करते, मावा वगैरे येतो, त्यामधून बरेचसे इन्फेक्शन होतात, बरोबर, विषाणू असतात. तर त्यावेळेस तुम्ही शेळ्यांना काही काळ, ज्यावेळेस नवीन चारा फुटतो, नवीन पालवी फुटते पाऊस पडल्यानंतर, त्यावेळेस त्याच्यावर विषारी विषाणू असतात, त्यामुळे शेळीच्या तोंडाला मावा वगैरे असे प्रकार होतात. त्या टपामध्ये तीच शेळी पाणी पिली, अजून 50 पेला, तर त्यांना सुद्धा ते इन्फेक्शन होतं सर, होऊ शकतं, म्हणजे होतं. तर तुम्ही यावेळी योग्य काळजी पण घेतली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि चाऱ्याचं नियोजन यासाठीच त्या ऋतूवाईज ठरलेलं आहे. आता फार वातावरण इकडं तिकडे झालं तर तुम्ही पाण्याचे वगैरे इकडं तिकडे थोडंसं करू शकता, परंतु जे आपण शेळी पालनामध्ये आपलं जे प्रॉफिट आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही जर एखादा व्यवसाय स्टार्ट केला तर शेळ्या काय तुम्हाला दाखवायला ही काही राजकारण नाही का मी 100 लोकांचं मॉब घेऊन चाललो, नाही मी इथं वर्चस्व मारलं, किंवा एखादी गँगवार नाहीये, आज इथं 1000 लोक आलं, इथं ताबा मारला. हे काम आहे सर, हा बिझनेस आहे, व्यवसाय. इथं तुम्हाला सर काम करायचंय, तुम्ही सातत्याने त्याच्यामध्ये लक्ष द्यायचंय आणि ह्या काही ज्या ऋतू वगैरे हे जे आहेत याच्यानुसार तुम्ही थोडंसं अपडेट होऊन त्याच्यात लक्ष बारकावे घालून याच्यात काम करायचं. शेळी पालनामध्ये आता शेळी पालन करताना तुमचा हेतू काय आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कोणाला सांगता येणार नाही. शेळी पालनामध्ये प्रॉफिट काय आहे, शेळी पालनामध्ये त्याचं जे प्रॉफिट आहे हे मेन त्याची पिल्ल घेणे, पिल्ल जगवणे आणि ती पिल्ल विकणे, तेच प्रॉफिट. शेळी काय काय सोन्याचं अंड देते का? नाही देते. लेंड्याच्या विकतो आपण त्या. आज तुम्ही व्यवसाय खूप आहेत सर. आज महिला असतात सिटीमध्ये, वडाचं झाड गावामध्ये हजारो वर्ष जगतं, भलं मोठं होतं, त्याच्या खाली अख्खा गाव बसतो, परंतु सिटीतल्या महिलांना बारकाच वड आवडतो. 15,000ला घेतील पण छोटा लावतील. मग तुम्ही शोधा, लँडांची डस्ट करा, व्यवस्थित करा. सिटीमध्ये 100 रुपये किलो नाही घेतात लोक. व्यवसाय म्हणतात तर शेळीचं दूध आहे, त्याच्यातले महत्व लोकांना सांगा. 100 रुपये लिटर नाही घेतील. मी विकतोय, मी प्रूफ आहे माझ्याकडे सगळे, मी विकतोय. तुम्ही शोधा ना त्याच्यातले सगळे. शेळीच्या दुधापासून साबण बनतोय, तुम्ही करा, सगळं करा. आज शेळी मीट मार्केटला सगळ्यात जास्त मटणाचा रेट आहे, शेळीच्या आणि बोकडाचं मटण 800-900 रुपये सर. आज बदाम काजू 700-800 हजार रुपये किलो आहेत सर. मटण मागे एक बदाम एखादा एक्स्ट्रा खायला नेईल तुम्हाला, एक पीस देणार नाही सर. त्या एका पीसाची किंमत होती कमीत कमी 70-80 रुपये, देणार नाही सर. एक घरात जर 4 पाहुणे आले तर चिकन 2 किलो आणू शकतो. सर्वसामान्य फॅमिली सर, म्हणजे आपण काय कोणाची कुवत किंवा परिस्थितीची खेळत नाहीये किंवा काढत नाही, परंतु एखादा 1 किलो त्याला म्हणलं बोकडाचं मटण. सिटीमध्ये काही लोक फार काटकसरीने जातात सर. पण बरोबर आहे ना, रोजगार 250-300 रुपये रोजगार मिळतो आणि मटण 800-900 रुपये किलो मिळतं. मग ते कॅल्क्युलेशन त्याच्या 3 दिवसाचा पगार तर 1 किलोच जातोय ना. त्या बिचाराची जी परिस्थिती असते तो त्याच्या पद्धतीने कुटुंब जगवत असतो, मुलांचा उदरनिर्वाह करत असतो, त्याच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह करत असतो. एखादा सिटीमध्ये माणूस म्हणतो ना, मग पाहुणा गेला तर जास्त काळ सपदत नाही, याचे कारण आहेत सर. कसं सपदन, त्याच्या घरात त्याची 2-3 माणसं असतात, तो एकटा कमावणारा असतो. पाहुण्यांना म्हणजे तिथं मोजकं कारभार असतो सर. खेड्यात गेला तुम्ही, आता 5 जण आपल्या घरात आले, खेड्यामध्ये कोणाच्या आपल्या म्हणजे कोणाच्या पण शेतकऱ्याच्या घरात जा, तुम्हाला टोपल्यामध्ये 5 भाकरी एक्स्ट्रा मिळतील, 5 जण जेवून जातील. महिनाभर राहिलं तरी काय अडचण नाही, काय फरक नाही पडत सर. शेतकरी राजा आहे. मी म्हणतो ना, शेतकरी हा जगाचा पोशिंदा, ही म्हण खरी म्हणजे अगदी खोटी नाही, ही खरीच म्हणे. शेतकरी जे करू शकतो ते कोणीच जगात करू शकत नाही. याची ही अर्थव्यवस्था आहे, जी मुंबई पुण्यात जे खाद्य लागतं. पुण्यात काय कोण शेत्या करतं का सर? मुंबईत कोण शेत्या पेरतं का? नाही सर. बाकीच्या ओरडाला मोठ्या होतात,
यांना लागणारं खाद्य कोण पुरवतं सर? भाजीपाला कोण पुरवतं? शेतकरी पुरवतो. ग्रामीण भाग पण कमजोर कोण सर? शेतकरी. याचं कारण काय माहितीये? शेतकऱ्याचं हृदय लय मोठं आहे, ज्याचं जे मन आहे त्याचं जे हृदय लय मोठं आहे. शेतकऱ्यात पाहण्याची ताकद आहे, समोरचा मोठा होतोय पाहण्याची ताकद आहे. म्हणून आज माझा शेतकरी राजा मागे राहिला. शेतकरी मोठा होऊ शकतो ज्यावेळेस सर त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला दिला तर. शेतकरी मोठा होऊ शकतो ना सर. तुम्ही तुमच्या मालाची किंमत ठरवा, तेवढ्याच प्रतीला तुम्हाला कळतंय तुम्हाला किती 10 रुपयाची मी त्याची गड्डी 10 रुपयाला गेली पाहिजे, ती शेतकऱ्याकडून 7 रुपयाला जाती. तीच केटीनीकडे गेली तर 30 रुपयाला जाती, तीच एजंटकडे गेली तर 30 रुपयाला जाते. असं का? सोन्याची पॉलिश फिरते का 5 मिनिटात त्याला? असं काय नाही. पण हा भाव शेतकऱ्याला कुठेतरी फसवायचं. शेळीच्या बाजारात जरी गेलं तर व्यापाऱ्यांनी काय करावं? जी 15,000 शेळी सर 5,000, त्याचाच मित्र येईन 3,000, त्याचाच दुसरा मित्र येईन सर 4,500. त्याला वाटून 5,000 वाल्यांनी जास्त मागितली. फसवणूक होती सर, ते त्याचेच लोक असतात. परंतु काय होतं, फसवणूक होती. तुम्ही याच्यापासून वाचलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या मालाचं वजन करायचं, त्याचा अंदाज किती, 30 किलो असेल त्याचं मीठ किती पडेल अंदाज बांधा ना तुम्ही. असं होतंय का शेळी म्हातारी झाली म्हणून तुम्हाला मटनच्या दुकानात गेला तुम्हाला 200 रुपये किलो मिळतंय? नाही. असं कधी ऐकलंय का? नाही ना. मग तुम्ही हुशार व्हा, तुम्ही सुज्ञ व्हा. तुमची परिस्थिती तुमच्या शिक्कावर पण खेळल, तुम्ही ती बदलावण्याचा प्रयत्न करा सर. मी अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांना तेच सांगतो. काय काय मजाकमध्ये घेतात, परंतु तुम्ही तुमच्या मालाची किंमत ठरवा, भाव ठरवा, माल विकायला शिका, समाजाच्या गरजा ओळखा, त्यावर काम करा. बरोबर. मार्केटमध्ये आयुष्यात आणि भविष्यात काय चालणार आहे, लोकांना काय लागणार आहे शोधा सर. पाऊस आला छत्र्या विका, पाऊस बंद झाला उन्हाळ्यात जे काही लागतात कागद ते विका. खूप काही गोष्टी सर करण्यासारख्या बिझनेस. पण तुम्हाला करायचंच नाही तर तुम्हाला सोनाराच्या दुकानात बसलं तरी तुम्हाला धंदा नाही, करायचं नाही ना. समजा शेळ्या आजाराचं प्रमाण, आता तुमच्या शेळ्या आहेत म्हणजे फक्त शेडमध्येच असतात का खुल्या फिरायला असतात माळावर? सर माझे फिरायला पण जातात आणि अर्धबंदिस्त पण असतात. कोणते ट्रीटमेंट तुम्हाला योग्य वाटते, की म्हणजे फिरस्ती शेळी सांभाळणं योग्य आहे की गोठ्यातली शेळी? फिरस्ती शेळी सांभाळणं बेस्ट, कारण निसर्गानुसार तिची तब्येत ग्रोथ होती. जे निसर्गातून जो झाडापाला भेटतो त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन जे काय असतात ते तिला मिळतात. शेळी त्यानुसार ग्रोथ घेते. बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्ही शेळी हा बंदिस्त करायचा प्राणी नाही, परंतु तुम्ही करू शकता, पण तिची तब्येत वगैरे म्हणावा अशी हे राहत नाही. मग तुम्ही तिला काय करता, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन वगैरे देता, बळजबरी जे गेनर वगैरे असतात ते देता. परंतु काय होतं, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जी शेळी चरून फ्री राहील ती अशी राहणार नाही. बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्ही एक ठराविक प्रकारचा चारा देता, त्या चाऱ्यामध्ये सगळ्या प्रकारचे घटक वगैरे भेटणे, मग तुम्हाला त्यामधून प्रोटीन म्हणजे लिक्विड वगैरे जे काय असतं ते लिक्विडच्या माध्यमातून शेळीला द्यावं लागतं. का जे खाद्यामध्ये कव्हर होत नाही शेळीच्या शरीरासाठी ते तुम्हाला लिक्विडच्या माध्यमातून शेळीला द्यावा लागतात. तो तुमचा खर्च तुमच्या नफ्यामधूनच जातो. त्यापेक्षा तुम्ही जर अर्धबंदिस्त केलं किंवा पूर्ण जरी फिरिस्त केलं तर बेस्ट. जागा असेल तर पूर्ण तुम्ही फिरिस्त करू शकता. तुमचा उत्पन्नाचा वाटा सुद्धा वाढतोय आणि जे काही शेळीला लागणारे जे घटक आहेत ते तुम्हाला निसर्गातून फ्री भेटतात. निसर्गाने दिलेलं वरदान आहे. तुम्हाला काही निसर्गाला पैसे पे करायचे नाही. बरोबर. हा, निसर्गातून ते तुम्हाला फ्री आहे. आता तुमची जी बंदिस्त शेळी आहे तुम्हाला त्याच्यातनं आजाराची लक्षणं कशी कळतात? बंदिस्त शेळी सर, आजार तर माझा असं झालंय सर, शेळी माझ्याकडे नाराजतेने जरी पाहिलं तरी मी ओळखतो हिला काय झालंय. म्हणजे एवढी नजर पारखू झाली सर. आज मी महिन्याला 500-500 शेळ्या आणतोय सर पंजाबवरून. मी शेळी हातात धरली 2 पावलं जरी चालली ना, हिला काय प्रॉब्लेम, एक पाय वाकडा टाकला तरी समजू शकतो. एवढा खतरनाक अभ्यास झालाय का विचारू नका. अभ्यास म्हणजे सर मी त्याच्यातच नाही सर. एक शेळी मी 4 वेळा उचल साचल करतो. खरेदी केली गाडीत टाक, उतरव, खाली परत खाली टाक, हे सगळं 4 वेळा हाता घालून जाते सर. हिचे गुण चांगले वाईट काय असेल ते सगळे हाता घालून लगेच जातात. आणि आजारी शेळी सर असं आहे, शेळी काय करते, डोळ्यातून पाणी घालती, साईडला जाऊन उभी राहते. ज्यावेळेस आपण इतर शेळ्यांना चारा 100 शेळ्या आहेत तर 99 खातात एक साईडला उभी राहिली म्हणजे तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही टेम्परेचर चेक केलं पाहिजे, ताप असेल तर ताप मारला पाहिजे, तापाचं इंजेक्शन दिलं पाहिजे, सर्दी असेल तर सर्दीचं इंजेक्शन दिलं पाहिजे, तिचं नाक वगैरे स्वच्छ पुसून काढलं पाहिजे, विक्स लावली पाहिजे. विक्स लावल्यानंतर तिला एंड्रोडेक्स सारखे जे काही इंजेक्शन असते मार्केटला ते तुम्ही तिला सर्दीसाठी दिले पाहिजे. आणि ह्या जर तुम्ही व्यवस्थित केलं तर बाकीच्या शेळ्या त्या म्हणजे त्याला बाकीच्या शेळ्यांना इन्फेक्शन होत नाही सर. असे तुम्ही ती काळजी सकाळीच घेतली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आता म्हणजे शेळीत प्रामुख्याने कुठले आजार जाणवतात आणि त्याला व्हॅक्सिनेशन काय तुम्ही ट्रीटमेंट काय देता? आता हा मुद्दा सर तुम्ही खूप महत्वाचा विचारलाय, कारण तुम्ही सुद्धा एक गावाकडल्या भागचे, तुम्हाला हे मुद्दे खूप माहितीत सर. मी सांगतो त्यापेक्षा तुमच्या जे अंगात जे शेतीशी नाळ असलेले जे गुण आहेत ते म्हणजे फुल भरलेले आहेत दिनासनासामध्ये. तर तुम्ही हा मुद्दा शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा विचारलाय सर. शेळी पालनामध्ये जे व्हॅक्सिनेशन असतात
जे व्हॅक्सिनेशन असतात ते खूप महत्वाचे असतात. त्यामध्ये PPR, FMD, गोटपॉक्स, ET प्लस तोच डोस रिपीट करणे, ETचा ET, TT आणि बुस्टर डोस असं म्हणतात 14 दिवसांनी. खास करून PPR, ET आणि FMD हे जर डोस व्यवस्थितरित्या तुम्ही हे जर व्हॅक्सिनेशन केले तर तुमच्या शेळीमधले 100% 90% आजार दूर होतात सर. ओके. हा आणि नॉर्मल वातावरणानुसार आज हिवाळा आहे, त्यांना थंडी वगैरे लागली तर त्यासाठी नॉर्मल इंजेक्शन असतात, तुम्ही ते करू शकता सर. फारसं अवघड नाही. युट्यूब आहे, फार तर फार प्रकाश चव्हाण तुमच्यासाठी उपाय आहे. तुम्ही सर्च करू शकता, पाहू शकता प्रकाश चव्हाण कोणतं देतोय. तुम्हाला फारच अनुभव नाही, प्रकाश चव्हाणच्या गोट्यावर येऊन तुम्ही 2 दिवस राहू शकता, काय काय ट्रीटमेंट करतो तुम्ही शिका आयुष्यभर ज्ञान घेत राहा, ज्ञानामध्ये भर पाडा आणि काम करा. तुम्ही म्हणले की शेळ्यांचा स्वभाव, प्रत्येक शेळ्यांचा स्वभाव वेगवेगळा असतो. कसा असतो शेळ्यांचा स्वभाव? सर शेळ्यांचा स्वभाव प्राण्यांशी जी माझी नाळ जोडली खूप प्रेमाने. शेळ्यांचा स्वभाव म्हणतात तर आमच्या इथे एक माझा मेल आहे 5-6 वर्षापूर्वीचा. अगदी मी गेलो तर कधी तुम्ही आज आपल्या फार्मवर आले तर तुम्हाला एक व्हिडिओ शूट करायला मी चान्स देईल सर. अगदी मी जर खोराक घेऊन गेलो तर माझ्या पाठीमागेच फिरणार. पांड्या म्हणून त्याचं मी नाव ठेवलं, तर पांड्या आवाज दिला तर जवळ येणार. म्हणजे 6-7 वर्षाचा जुना झालाय. त्याला 1 लाख 1.5 लाख पर्यंत मागणी आली. 1 लाख 1.5 लाखापर्यंत मागणी तरी मी त्याला सर कटिंगला दिला नाही. चव्हाण गोट फार्मचा एक खतरनाक नेम आहे, म्हणजे माल कटिंगला न देणे सर. ओके. मग हा माल जातो कुठं सर? हा माल ब्रिडिंग साठी जातो. तुम्हाला मी 2 शब्दात सांगतो. औत ओढणारा बैल आणि गाडा पळणारा बैल, घोडा आणि गाडा तसंच उदाहरण आहे सर. औत ओढणारी बैल जोडी 50,000 ते 1 लाखापर्यंत मिळते आणि रेस जिंकणारा म्हणजे शर्यत जिंकणारा जो बैल 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 30 लाख, 35 लाख, 1 कोटी असा मिळतो. का? त्याचं व्हॅल्युएशन का? तुम्ही मला सांगा. एवढा एक प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचं व्हॅल्युएशन का? कारण प्रत्येक व्यक्ती जे असो किंवा कुठल्या वस्तू जे असो त्याच्या स्थानानुसार त्याची किंमत ठरलेली असते. बरोबर. हा जो विषय आहे सर, त्या बैलामध्ये 1 कोटीच्या आणि औत ओढणाऱ्या बैलामध्ये फरक आहे. ती 1 कोटी त्याच्या अंगामध्ये असणारे जे गुण आहेत सर, त्याची किंमत आहे. तो शर्यत जिंकतोय. बरोबर. हुशार मुलगा, पहिल्या बेंचवर बसणारा मुलगा आणि मठ्ठ मुलगा. तुम्ही स्पर्धा परीक्षा कशासाठीच सर? तुमची बुद्धीची पातळी तपासण्यासाठीच नाही. बुद्धीची पातळी. बरोबर. इथं मला 2 मार्काचं गणित सुटलं नाही तर यांची एक पानाची गणित असतात, कसे सुटणार सर? अभ्यास लागतो सर त्याला, बरोबर ना? बरोबर. तसंच आहे. आवत ओढणारा बैलाची किंमत वेगळी, शर्यत करणारा बैलाची वेगळी. तुम्ही ठरवायचं सर. तुम्हाला व्यवसायामध्ये रूपांतर करताना स्वतःला गाडून घ्या. जे बी आपण गाडतो, ते उमलतं सर. कशात गाडतो आपण? मातीमध्ये गाडतो. का गाडतो? त्याला उमलायचं सर. आपल्याला माती गाडून घ्या. म्हणजे तुम्ही अंगावर माती नका घेऊ, गाडून व्यवसायामध्ये घ्या. फोकस तिकडे करा. नाही तर म्हणतील चव्हाण सरांनी गाडायला सांगितलं गाडून घ्या, असं नका हो. म्हणजे क्लायंट परत असे असतात का, नाही चव्हाण सरांनी सांगितलं गाडून घ्या, काही पण बोलतोय, परंतु व्यवसायामध्ये गाडून घ्या. तुमचा फोकस व्यवसायाकडे करा. हे महत्वाचं एक याच्यात सांगणं आहे मला. म्हणजे अभ्यासपूर्ण व्यवसाय करा. अभ्यासपूर्वक. फार शार्प लोक आहेत सर याच्यात. मी पाहिलेत. इंजिनियर असतील, डॉक्टर माझे बांधव असतील, याच्यामध्ये फार आतुरतेने उतरलेत आणि फार शिकून पण लोक व्यवसाय करतात. आणि काही राजकारणी लोक सुद्धा व्यवसाय करतात. राजकारण तर आजच्या दृष्टीने जर आपण एक विचार केला राजकारण, तर सर व्यवसाय झालाय तो. कारण असं कधी होत नाही एक गरीब राजकारणी सर घरातून गेला, याचं पत्र्याचं घर आहे आणि तो आमदार आहे, कधी होणार नाही सर. आणि झालं तर ते डमी असतात. मी म्हणतो असं झालं तर डमी असतात. त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीचा तपास सर. एक वर्षभर आमदार खासदार, 1 वर्षभर पदावर जर माणूस राहिला सर, CR मध्ये प्रॉपर्टी लगेच. बरोबर. 100 हायवा, 200 हायवा, इकडे रस्त्याची कामं, तिकडे रस्त्याची कामं सर, लगेच कोट्यात वरती रुपयाच्या सर, लगेच गाडीमध्ये. हे राजकारण मी जर म्हणतो ना तर हा व्यवसाय. पण तरुणांनी आता इकडं लक्ष न देता स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे. राजकारणांच्या नादी सर तुम्ही लागा. तुमचे काही कामं असतील तर लागा, नाहीतर यांना मार्केटच्या तुमच्या लिस्टमधून डिलीट करून टाकलं, तुमच्या फोनच्या लिस्टमधून डिलीट तरी केलं सर. तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा आहे सर, तुम्हाला काही गरज नाही राजकारणाची सर. तुम्हाला व्यवसाय आणि ग्राहक हीच तुमची नाळ राहिली पाहिजे. बरोबर. तुम्हाला भांडण करायचंय, तुम्हाला काही जमिनीचे ताबे मारायचे तर तुम्ही मोठ्याले कॉन्टॅक्ट ठेवा. तुम्हाला शेतीशी रिलेटेड व्यवसाय करायचे, तुम्हाला राजकारणी लागतात कशाला सर? ते काही पाबर धरणार आहे, पेरणार आहे, बैलगाडी हाकणार आहे तुमची, तुम्हाला काय मदत करणार आहे? विमानाचं तिकीट जायला यायला काढून देणार आहे, कुठं ट्रॅव्हल? तुमच्या कुटुंबाला काय त्यांनी कोणी कुटुंबाची 1 रुपयाची मदत करतं सर? आपला मराठी जो व्यवसाय सर, 1 फोन आला, 100 गाड्या, 1 रॅली. नका फसू नका. मी वारंवार एका प्रत्येक रॅलीमध्ये तेच सांगतो, फसू नका. तुमचा अनुभव, तुम्ही पारनेरचे असल्यामुळे, पारनेर सध्या महाराष्ट्रात नाही देशभर गाजतंय राजकारण. मी खूप अनुभव घेतलाय सर. मी इंडस्ट्रियल एरियामध्ये काम केलंय. मोठेपणा, छोटेपणा, खोटेपणा या 3 बाजू आहेत. मोठेपणा, छोटेपणा आणि खोटेपणा असा असतो सर. मी आज उदाहरण सांगतो. तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे पण माझी इच्छा नाहीये,
इच्छा नाहीये तर तुम्हाला कुठेतरी अडकवणं आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढणं म्हणजे मी तुम्हाला सपोर्ट करतोय. म्हणजे काय झालं, कानफाडीत पण मारली आणि मला पट्टी करायला पैसे पण दिले. असेच सर, याला म्हणतात राजकारण सर. म्हणजे तुमचं छत्र काढून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला छत्री द्यायची. सर भिजताना तुम्ही छत्री घ्या. त्यामुळं व्यवसायामध्ये उभं राहा, व्यवसाय करा. कुटुंब तुमच्या भूलथापांना बळी पडतं. कारण तुम्ही काय सांगता घरी, मी सरपंचाबरोबर फिरतोय, उपसरपंच, खासदार, आमदार, नाही मला हा डॉन सोबत फिरतोय. सर एक क्षणिक चूक आहे, अनुभवलंय. ज्याला घडायचंय त्याच्या वाट्याला संघर्ष आहे, ज्याला बुजायचंय त्याच्या वाट्याला व्हाईट कपडे आहेत, येडेवाकडे म्हणजे स्टँडर्ड कपडे आहेत, 100-200 रुपयाचा कपडा, त्याला कडक बिडक करणे, स्टार्च करणे आणि नेत्या मंडळीच्या लाईन मध्ये जाऊन उभे राहणे. सर एक फोटो काढला, माझी ओळख आहे, नका करू हे सिद्ध. तुम्ही फोटो काढला, असे त्यांचे दिवसात 100 फोटो होतात. 100 होतात फोटो. मला तर काय वाटत नाही, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कधी अडचणीच्या काळामध्ये त्यांना एकदा वापरा राजकारणी लोकांना, तुम्हाला तुमची पातळी 100% कळून जाईल. आणि तुमच्या आईबापाला सुद्धा हाताळा. का तर आपलं कुटुंब, आपले आईबापच आपल्याला काम येतात. बरोबर. लास्टला एक पर्याय असतो सर, का जिथं कुटुंब काम येईल तिथं सख्खे चुलत सुद्धा कोणी काम येत नाही. त्यामुळं कुटुंब फोकस करा, कुटुंबाला घडवण्याचा प्रयत्न करा, कुटुंब कसं लक्झरी ठेवता येईल याचा प्रयत्न करा. शेळ्यांना दिवसातून किती वेळा चारा दिला पाहिजे, काय शेड्यूल केलं पाहिजे शेळ्यांचं? शेड्यूल असेल सर, सकाळी तुम्ही एकदा 6-7 वाजता खुराक दिला, थोडा वेळ त्यांना गॅप दिला पाहिजे. असं नाही का ती काही मशीन नाहीये का इकडून कुठली टाकली इकडून लगेच लँड्या तयार होतात. त्यांना वेळ द्या. परत 11-12 वाजता एक खायला टाका त्यांना ओला चारा. पाणी पाजायचं असेल तर आधी सुका टाका, नंतर 12-1 वाजता ओला टाका, नंतर परत ओला सुका मिक्स करून संध्याकाळी 6 वाजता टाका. 3 टाइम खूप झाले. आणि 12 वाजता हिवाळ्यामध्ये पाणी ठेवायचं, पावसाळ्यामध्ये सुद्धा 12 वाजता पाणी ठेवायचं 12च्या टायमिंगला. आणि ज्या वेळेस गरमी दिवस असतील त्यावेळेस 8-9 वाजता पाणी तुम्ही ठेवलं पाहिजे. तुमच्या शेळ्या गाभण असतात, त्या पाणी पिल्या पाहिजे, जसं लागेल तसं गोड खावाने पाणी पिल्या पाहिजे. शेळ्या पाणी पितात, टप वगैरे पाहिजे, व्यवस्थित स्वच्छता पाहिजे, त्याच्यात जंतू वगैरे पडलेले नाही पाहिजे, नाहीतर ते काय होतं त्याचं रूपांतर जरा वेगळं होतं, आजारामध्ये होतं. स्वच्छता, गोट्यामध्ये तुम्ही आठवड्याला चुना मारला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, गोठा सफेद दिसतो म्हणजे चमकतो असं नाही, तो काय माणूस नाही का व्हाईट कपडे घातले म्हणून चमकला. गोठा सफेद दिसला पाहिजे याचं कारण असं आहे की त्यांचा गोठा जे निर्जंतुकीकरण होतं, फॉर्मोलिन मारलं पाहिजे, जनावर बाहेर काढले पाहिजे, जनावरचे पायी पोटॅशियमच्या पाण्यामध्ये बोटले पाहिजे. सिस्टीम केली, आजारातून तुम्ही वाचत राहिले. शेळी पालनामध्ये आजार खूप महान असतात, त्या आजाराचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही 100% यशस्वी होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची अगदी पांढरी रेगे. चारा तुम्ही जे टाकता हा तुमच्या शेतात पिकतो किंवा गावात पिकतो का, म्हणजे विकत घेतो? कोणता चारा महत्वाचा, गावातला, शेतातला की विकत घेतलेला? आपल्या स्वतःच्या शेतातला, आणि जो आपल्या निसर्गाच्या निर्मित असेल तो. तुम्ही बाहेरचा मागवता? बाहेरचा मी फक्त सुका मागवतो, कारण गावात जे आपले तूर वगैरे करतात, हरभरा करतात, त्यांना मी मशीनचे वगैरे पैसे देतो आणि ते मला तो चारा देतात. व्यवसायात आजच्या डेटला खूप सगळ्या फॉलोअर्सच्या किंवा सगळ्या आपल्यासारख्या सपोर्ट करणाऱ्या टीमच्या माध्यमामधून अतिशय कमळाच्या, म्हणजे ते एक छोटंसं वटवृक्ष मी लावलो होतं सर, पण आपल्यासारखे सगळे प्रेमाची भेटत गेले मला. जे एक फॅमिली, म्हणजे ही फॅमिली म्हणावं लागलं सर मला. कारण आज आपण जे काम करतो सोशल मीडियावर, एखाद्याची देण्याची ताकद असते एखाद्या माणसाची सर. तुमची जी ताकद आहे आज मला व्हायरल करण्याची किंवा मला लोकांपर्यंत पोहोचवण्याची, ही दानच सर आपल्या माणसांमध्ये राहिली नाही सर. तर सोशल मीडियाचे असतील किंवा मी याच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक छोटंसं वटवृक्ष लावलं होतं सर. त्याचं असं मोठं रूपांतर झालं सर, ते मला काय माझ्या अख्खी फॅमिलीला सावली देऊ राहिले. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मदतीने मी पणा व्यवसायामध्ये चालत नाही. बरोबर. आता हे जे चारा आहे शेळ्यांना देतो ते, आता त्यात कसं प्रमाण असलं पाहिजे? हिरवा चारा कसा असला पाहिजे किंवा सुका चारा कसा, आणि ह्याचं मिश्रित चारा म्हणजे मिश्रण करून चारा कसा असलं, कसं प्रमाण असलं पाहिजे? सर शेळी वजनाचे 10% चारा घेते, 50 किलोचे असेल तर 10% म्हणल्यानंतर किती किलो झालं? 10% मग 5 किलो. 5 किलो झालं. वजनाचं 10% खाते. शेळी साधारण 30-35 किलो असते, पाठ 3.5 किलो, 3-3.5 किलो चारा घेते. कॉस्ट त्याची फार तर फार 5-10 रुपये पडते सर, 5-6 रुपये. शेळीला फारसा 3 दिवसाचा खर्च नाही. त्यातून कुठं बांधला वगैरे गेली, कुठं गवत वगैरे असतात, लोक 10-5 शेळ्या असे सांभाळू शकतो सर. पण ते उत्पन्न म्हणजे शेळी म्हणजे एटीएम आहे सर. अडचण आली घ्या 2 पिल्लं, जा बाजारात विका. लय अडचण आली 20चे 18 जातील, 18चे 15 जातील, अडचण सॉल्व्ह होईल. बरोबर. काहीच नाही तर तुम्ही अडचणीशी तुम्ही रडायचे घरात बसून. हाय विकायचंय, चालायचंय. पण चारा हा शक्यतो आपल्या शेतातलाच पाहिजे. शेळ्यांना मीठ आणि खनिज चटणीचं म्हणजे मिश्रण दिलं जातं, तर त्याचा कसा विषय आहे? आता शेळ्यांना जे मीठ आपण बोलतो खनिज चटणीचं मिश्रण आहे, तर त्यामध्ये ते कॅल्शियमच्या विटा असतात सर.
तर तुम्ही शेळ्यांना तिथं आपल्या गोठ्यामध्ये लटकावले पाहिजे. त्याच्यात काय होतं, मिनरल मिक्सचर वगैरे असतं ते भेटतं. आयोडीनची कमतरता असते जरा, तर शेळ्यांना ते आवळे वगैरे येण्याचं प्रमाण होतं बिटलच्या शेळ्यांना. तर ते काय होतं, शेळ्यांना आवळे येतात, ते फुटतात. मग तुम्ही त्या इथं मिठाचे खडे ठेवले पाहिजे मोठे, म्हणजे ते व्हाईट मीठ असतं पंजाबमध्ये मोठ्या खड्याचं, ते ठेवलं पाहिजे. नाही मिळालं तर मी जाऊन गोठ्यावरती उपलब्ध करेल. क्षारच्या विटा ठेवल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या शेळ्यांना तुम्हाला कळायला पाहिजे का 3 महिन्याला त्यांना जंतुनाशक केलं पाहिजे. त्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिक दिलं पाहिजे. बरोबर. तुम्ही ट्रीटमेंट पण व्यवस्थित केली पाहिजे. असं काय नाही कधी जंगलात जर तिला जंत पडले पोटात ती खाती, तिला जुलाब होणार. ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस तिला गरज आहे शरीराच्या दृष्टीने, गाभण असेल त्यावेळेस योग्य आहार दिला पाहिजे. का 2-3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर पिल्लाची वाढ चांगल्या प्रकारची होती. तुम्हाला जर पिल्लू चांगला हवा असेल तर त्या शेळीला योग्य असं प्रोटीन गेलं पाहिजे, प्रथिन गेलं पाहिजे, घटक चांगले गेले पाहिजे, चारा चांगला सकस गेला पाहिजे, गव्हा, मका, पेंड याचं प्रमाण चांगलं गेलं पाहिजे खुराकामध्ये. त्यावेळेस पिल्लू चांगल्या दर्जाचं होतं आणि तेच पिल्लू चांगलं दूध पिलं तर चांगल्या मार्केटला विकलं जातं. बरोबर. आता विषय पिल्लांचा निघला म्हणजे करडांचा निघला. तर ही जी करड आहेत तर ह्याला तुम्ही कसा आहार देता आणि त्याचं संगोपन कसं करता करडांचं? पिल्लांचं असं आहे, पिल्लं तर 2 महिने आईच्या अंगावरच दूध पितात, म्हणजे शेळीच्या अंगावरच दूध पितात. बरोबर. त्या काळात आपण त्यांना पाणी वगैरे सोडू 1 महिना 1.5 महिना ठेवलं नाही पाहिजे. पाणी पिळत ते त्यांना थोडंसं जुलाब वगैरे होतात. शेळीचं दूध पाजलं पाहिजे. आम्ही लिमिट समजून आपण दूध पाजलं पाहिजे. परंतु शेळीच्या पोटामध्ये पिल्लू असताना त्याला जे पोटाला लागतं ते देवाच्या कृपेने व्यवस्थित चालतं. परंतु आपला जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो का जास्त दूध पिल्यानंतर लगेच ग्रोथ होईल, ते पिल्लाला जुलाब करतं, म्हणजे त्रास करतं. पिल्लाला मळमळ करून त्रास करतं. आपला ओव्हर कॉन्फिडन्स जास्त दूध. आपण नाही का घरात आपली आई असेल, 1 कप दूध पे बाबा, नाही आज ग्लास भरतो, पण तो आपल्याला त्रास करतं बाहेर 2 किलोमीटरच्या आतमध्ये लगेच. असंच आपल्याला वाटतं आपलं पिल्लू लवकर मोठं व्हावं, आपण त्याला ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतो. त्या काळामध्ये पिल्लाला दूध पाजल्यानंतर ग्राईप वॉटर पाजलं पाहिजे, बडीशेप अर्क दिला पाहिजे. लहान पिल्लांना आपण आपल्या छोट्या बाळांना सुद्धा आपण ग्राईप वॉटर देतो. का देतो? पोट साफावं, पोट साफावं, पचन क्षमता व्यवस्थित राहावी म्हणून. तसं त्यांचं पण ते पण पिल्लं असतात, त्यांना सुद्धा लहान मुलांचे सगळे औषधं काम करतात सर. सर्दीवर पण, तापावर पण, कफ, तुम्ही लहान मुलांचे औषध त्यांना बिनधास्त वापरू शकता, त्यावर गुण भेटतो. पण मोठ्या शेळ्यांची जनावरांची ट्रीटमेंट त्यांना केली तर चालत नाही, उलटी ट्रीटमेंट होती, जास्त ट्रीटमेंट होती. आता डोस वगैरे कसं मी याच्यामध्ये सांगू शकत नाही. मी जे 3 ml एका सांगितलं एखादा पंप भरून दिला तर कोणी, मग ते मरून जातं, उलट पालट होतं. त्यामुळे आपण काही गोष्टी काय करतो, प्रशिक्षणात डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करा. मग त्यांच्या गावामध्ये ते व्हेटनरी वगैरे असतात, ते सांगतात त्यांना ट्रीटमेंट. कारण शेतकरी काही सुशिक्षित असतात, परंतु काहींना गुण लगेच असतो. काहींचं कसं होतं, पिल्लू कमतर झालं नाही थोडा जास्त डोस देऊ, उठण नाही ते झोपून जात असत, कायमचं डायरेक्ट वरती जातं स्वर्गामध्ये. मग काय तोटा होतो यामध्ये, असं होतं. आता म्हणजे समजा घरगुती उपाय तुम्ही काय करता शेळ्यांसाठी, मग कुठल्या औषधी वनस्पती म्हणा? घरगुती उपाय करण्यासारखे खूप आहेत सर, पण ते जुने जे लोक आहेत आपले जुने खोडं घरामध्ये त्यांना माहित असतात. समजा मावा आला तर आपण हळद, तेल, कापूर याचं मिश्रण करून माव्याला लावलं पाहिजे 2-3 टाइम. पोटॅशियमच्या पाण्याने ती जखम धुतली गेली पाहिजे. एखाद्या शेळीला जखम झाली तर तिला कुरमुडीचा पाला वगैरे आपण चोळून लावला पाहिजे. डिवर्मिंग करायचं तर लिंबाचा पाला महिन्यातून एकदा टाकला पाहिजे. हे खूप सारे औषधी वनस्पती आपल्या निसर्गाच्या सानिध्यात आहेत, कधी आपल्याला देवाने वर्तन दिले. परंतु आता मेडिकल आपण जर विचार केला त्याचा गुण यायचा जो दिवस लागणारी जी कालावधी आणि आजची आपण मेडिसिन जे मार्केटमध्ये घेतो ते झटपट गुण आहे, तर आपण फास्ट रिझल्ट आहे. तर आपण त्याच्या तुलनेत आता ते खेळ करत नाही. आपण मेडिसिन मार्केटमधून मेडिकलमधून घेतो आणि त्यावरती ट्रीटमेंट करतो, कारण त्याचे रिझल्ट थोडे फास्ट आहे. औषधं मेडिसिन कॉस्टली असतात पण त्याचे रिझल्ट सुद्धा तसेच असतात, कारण त्यावर तेवढे शास्त्रज्ञ बसले असतात, त्यावर तेवढे टेक्निकल लोक बसले असतात, ते गुण फार फास्ट असतात. आता जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही काय ट्रिक्स वापरता? जास्त उत्पन्न मिळायचं म्हणलं तर आता तुम्हाला घोड्याच्या रेसनी पळायचं सगळ्यात महत्वाचं, म्हणजे घोड्यासारखं रेस खेळायची. आपल्याला गाडावसारखं बोजा होऊन चालणार नाही. जिथं 400 रुपयाचा माणूस काम करतोय तिथं तुम्ही 400 रुपयाचं काम करा. जिथं 1000 रुपयाचं काम करू शकतो तिथं 1000 रुपयाचा माणूस लावा. तुम्ही तुमचं डोकं काय व्यवसायाचं आहे तर तुम्ही व्यवसायामध्ये प्रगत व्हा. बाकीच्या जिथल्या तिथं माणसं कामाला ठेवा, काम करून घ्या. प्रत्येक काम तुम्ही स्वतः करू नका. घोडा म्हणा, रेस जिंका. स्वतः सगळी कामं केले तर तुमचा वेळ त्याच्यात जाईल. तुम्ही मार्केटिंग कधी करणार, तुमच्याकडे विकायला कधी काय ते दाखवा, लोकांपर्यंत पोहोचवा. गरजवंत कस्टमर शोधा, त्यांची रिक्वायरमेंट शोधा. मार्केटला तुम्ही काय पिकवता त्याला 0 किंमत आहे सर. मार्केटची गरज काय ते शोधा. पावसाळा तर छत्री विका, कारण पावसाळ्यामध्ये छत्री लागती. मार्केटची जे किरकोळ लोक असतात, आपण म्हणतो सिग्नलवरती छोटे छोटे लोक असतात, त्यांना माहिती छोट्याला गाड्या विकतात, छत्र्या विकतात, एबीसीडी फलं विकतात. काय विकतात सर? फॅमिली लोक काय करतात सर, पुण्याला फिरतात, त्यांच्या गाडीमध्ये पोरं असतात, एबीसीडी दाखवतात सर, पोरग लगेच रडायला लागतं, आई बापाला घ्यावं लागतं. छोटी गाडी दाखवा सिग्नलला, ते लोक विकतात सर. प्रत्येक महिन्याला ते लोक जे असतात सिग्नलवर भिक्षा मागणारे,
प्रत्येक महिन्याला एक नवीन वस्तू तयार करतात सर. तुम्ही कधी पण वॉच करा, जर केलं नसेल तर 100% वॉच करा. प्रत्येक महिन्याला नवीन एक गोष्ट बनवतात आणि प्रत्येक सिग्नलला ते विकतात सर. त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. मी ह्या लोकांपाशी सुद्धा थांबून बारीक अभ्यास केला सर. भिक्षा मागणाऱ्या लोकांकडे एवढी ताकद असू शकते छोटीशी बैलगाडी तयार करणं. तुमच्याकडे जी मुलं आहेत, तुमचा ताबा सोडून त्यांच्याकडे आकर्षित होतात का? त्यांनी ती गोष्ट दाखवली, मग आपल्याला घ्यावं लागते सर. ताकद आहे. 150 रुपयाची गोष्ट ती 200 रुपये सांगतात, 150 रुपयाला देतात. म्हणजे मार्केटला काय गरजा ओळखा, त्यावर काम करा. सर, तुम्ही हा शेळीपालनाचा व्यवसाय करता, फार शून्यातून सुरुवात करून आज तुम्ही ह्या लेवल पर्यंत पोहोचला. समजा जर ग्रामीण भागातल्या तरुणांना आज रोजगार नाही असं बोललं जातं, पण तरुणांनी काय केलं पाहिजे? तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू सांगा? खास करून तरुणांनी प्रथमतः मार्केटमधून गायब व्हायचं. म्हणजे काय, घर वगैरे सोडायचं आणि जे आपले मित्र असतात, मित्रमंडळी सोडायची, भावकी गावकी या सगळ्या गोष्टींमधून सक्सेसची लाईन लागूपर्यंत बाजूला व्हायचं. कारण तुम्ही काही गावचे सरपंच वगैरे नाहीत म्हणून तुम्हाला गाव सांभाळायचं. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी मेन आहे. तोपर्यंत तुम्ही, समाजाला तुमची गरज नाही. समाजात माणसं किडामुंगीसारखीच. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज आहे, तुम्हाला त्यांची गरज आहे. तुम्ही मार्केटमध्ये वेगवेगळे व्यवसाय तपासा, मार्केटमधून गायब व्हा, म्हणजे व्यवसायामध्ये उतरा. घर सोडा. घर का सोडा? तर तुम्हाला तुमच्या अंगी असलेले गुण आणि मार्केटमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही कुठं कमी पाडताय हे चान्स तुम्हाला शोधायला मिळतील. तुम्ही घडताल आणि तुम्ही ज्या वेळेस काळा दगड सारखे घडणार ना, त्यावेळेस तुम्ही फुटणार नाही कोणाच्यातून. म्हणजे तिथे तुम्हाला परिपक्वता येऊन जाईल. आणि तुम्ही जे आपण व्यवसाय छोटे मोठे पहा, MP, UP, बिहार भैये येतात, कितीतरी येतात सर. कितीतरी पाणीपुऱ्याचे 100 रुपयाचे सुद्धा ते स्टे हे नसेल, काय बोलतात त्याला, खाल्ला होता आपण ते स्टॉल थोडा. 100-200 रुपये सदर नसेल सर. 500 रुपयाच्या सगळं साहित्य असेल त्याचं. ते स्टँड, पाणीपुरी 100 रुपयाला पॅकेट मिळतं, ते 100-50-70 रुपयाला काय असेल ते पॅकेट. बटाट्याचं भरीत बटाटे 20-30 रुपये किलो. बाकीचं काय असेल वाटाणे वगैरे सगळे मिक्स करून सर एक पाणीपुरी खाल्ली आपण किती रुपयाला सिटीमध्ये? 30-35 रुपयाला. 30-35 रुपये सर. किती प्रॉफिट झालं सर? दिवसभरात कमीत कमी 5,000 रुपये काउंटर. मला द्या टार्गेट सर. मला असं कोणी टार्गेट द्यावं, मी पुण्यात आहे ना 10 स्टॉल लावीन सर पाणीपुरीचे, एका दिवसाला 10,000 रुपये कमवून दाखवेल सर. टार्गेट द्यावं का तू करू शकत नाही, मी करून दाखवेल. असा पेटणारा तरुण हवाय मला. हा असा तरुण पेटला पाहिजे. तुम्ही घडा सर. बाहेरून येऊन ज्यांना छत्र नाही ते लोक करतात. बरोबर. तुम्हाला तर घर आहे, दार आहे, आई बाप सगळे. तुम्ही घर का सोडा? तुम्हाला जे आभाळ आहे वरती तेच तुमचं छत्र वाटलं पाहिजे, तेच तुमचं घर वाटलं पाहिजे. क्या बात. हा, तुमच्या घरचे स्लॅब, तुमचे पत्रे हे मर्यादित ठेवा. तुम्ही बाहेर पडायचं 5 वर्ष. तुम्हाला तुमची कुवत ओळखा, तुमचं डोकं काय चालतंय ते बघा. आणि जर नसलच चालत तर पर्याय मग घरी आहेच, गाया करा, बाकीचे काही अनेक व्यवसाय आहेत, काहीही करा. शेतीशी जे रिलेटेड व्यवसाय आहेत, शेतीशी रिलेटेड व्यवसायच करा. पण कारण आजकाल काय होतं, आपण कांदा करतो, कांदा लावताना त्याला 100 रुपये किलोचा भाव असतो. बरोबर. त्याचा बावबटा 100 रुपये किलोचा असतो. शेतकऱ्याला 2 एकर लावायचे असतात, बावबटा ऐकून 5 एकर लावतो, अजून 2-4 एकर खंडानी घेतो. मरणामातीला खताला बिताला पैसे घालतो, महिलांची रोजंदारी मरणामातीची देतो, भरपूर रोजंदारी देतो. आणि कांदा निघताला बॅगेत टाकायचा वेळ आला का 10 रुपये 7 रुपये 5 रुपये 6 रुपये सर. सांगा ना, ते गोणी ती 20-30 रुपयाला गोणी असेल, 20 रुपयाला गोणी. हमाली शेतकरी बरं खाणार खातो सर. आज त्या ज्या कांद्यापासून 40 रुपयाची भजी प्लेट बनती सर, त्याच्यात कांदाच वापरलाय ना. त्या भज्या प्लेटीचे का नाही पैसे कमी झाले? जी भजी आहेत त्याचे पैसे कमी झाले का? नाही. पण देणारा जो शेतकरी त्याच्या कांद्याचे भाव कमी झाला. पण कांदा मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता साऱ्या दुनियात जातो, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट जे होतो सगळीकडे जातो, त्याचे भाव कमी होतात, खाणार नाही कमी होत सर. बरोबर. म्हणून जी आपलं शेतकऱ्याला जे हमी भाव भेटत नाही, तुम्ही काही गोष्टी तुमचा माल स्वतः विकायला शिका, त्याचं मार्केटिंग करायला शिका. 1000 गोण्या काय तुम्ही विकू शकता, हातावर विका. तुम्ही म्हणता आम्हाला वेळ नाही, वेळ नाही तर तुम्ही इकडे सरकारी पण नोकरीला नाही. वेळच आहे ना, शेतीवरच आहे तुम्ही, तुमच्याकडे वेळच वेळ आहे. 10 गाय 5 ठेवा विकायला, पुन्हा मुंबईला जा, मार्केट स्वतः तपासा. कुठं 30 रुपये किलो विकतोय? 2 दिवस फिरा, घरदार बायका पोरं सोडा, 2 दिवस फिरा. असं काही नाही का आपण आज बायकाजवळच थांबलं पाहिजे, उद्या थांबलं पाहिजे. 2 दिवस अभ्यास करा मार्केटचा, विका. जर एखादा दलाल 100 गोण्या विकून 1000 गोण्या 2000 गोण्यापर्यंतचा त्याचा प्रवास झालाय, आज आडतवाले करोडोपती आहेत, अब्जोपतीत सर. आडतवाले जे कांदा घेतात ते खूप सारे. तुम्ही उदाहरण घ्या डोळ्यासमोर, धडाधड आठवा का तुम्ही ज्याला कांदा टाकताय तो माणूस कमजोर आहे का?
त्यांनी तुम्हाला कधी 10 रुपये उसने मागितले का? बरोबर. मग सर तुम्ही माल विकू शकता ना सर. ते पण मालच विकतात ना सर. का त्यांच्याकडून डायरेक्ट कोणी मोदी कांदा घेतो का? किंवा कोण अजून कोणतं सरकार आहे ते कांदा घेतं का? नाही सर. ते पण माल विकतात. त्यांची एक लाईन असते. मी काय बोलतो, तुमच्या वावरात 100 गोणे निघतात ना, तुम्ही तो विका. 15 रुपयाचा 30 रुपये किलो विकला. तुम्हाला एकदा जर त्याच्यातून पैसे भेटले तर आनंद भेटेल आणि तुम्ही विकला याचा तुम्हाला गर्व राहील. तुम्ही एकदा घडले का तुम्हाला लक्ष्मीची कमी नाही पडणार. लक्ष्मीचा पाऊस हा खूप वाईट असतो. जो ओपन पडतो आभाळातून तो पाऊस वेगळा आणि लक्ष्मीचा जो पाऊस पडतो तो वेगळा. लक्ष्मीच्या पावसाने माणसाच्या अंगावर एक ग्लो येतो वेगळा. जो नसताना लक्ष्मीचा पाऊस म्हातारा माणूस सुद्धा तरुण दिसायला लागतो. का? सौंदर्य खुलतं सर ऑटोमॅटिक सर. लक्ष्मीमध्ये एवढा पॉवर आहे सर. ती त्यावेळी आली पाहिजे. आता समजा तुमचं वय 80 झाले, तुम्ही लावून गॉगल बिगल फिरू शकता का? नाही. तुम्ही ज्या योग्य त्या वेळेत जे ते काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे, ते केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेसच तुम्ही कमावलं पाहिजे सर. आई वडिलांना आधार कधी असतो 50, 40, 50, 60, 70. त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांना आधार दिला पाहिजे. त्यांना त्यावेळेस गरज आहे सर. त्यांना हॉस्पिटलच्या गरजा लागतात. त्यांना त्यांचे हातपाय दाबले पाहिजेत. ज्या लेखाकडून अपेक्षा असतात ते तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत. बरोबर. किंवा त्यांचे अजून सुख आहेत. मुलांनी माझे मस्त खूप काही करावं, घर करावं, दार करावं, गाडी करावं, चांगलं राहावं. सगळं काय अपेक्षा तुम्ही त्या पूर्ण केल्या पाहिजेत सर. तुम्ही कुठेतरी कमी पडताय. कारण जे एज्युकेटेड मुलं आहेत ते पण आई वडिलांची स्वप्न मुलं करतात. शेतकरी ते पण करतात. पण जे करत नाही हे मी त्यांच्यासाठी बोलतोय का तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले म्हणजे तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केले. कारण कोणताच ह्या जगात आई आणि बाप अशी गोष्ट आहे सर. तुमच्या या जगात आईबाप सोडून भले वाचणारा दुसरा देव कोणताच नाहीये. बरोबर. आता जर एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला शेळी पालन हा व्यवसाय सुरुवात करायचा असेल पण भांडवल नसेल तर कमी भांडवलात कसा व्यवसाय सुरू करायचा? सर भांडवल नसेल तर तुम्ही 5-6 शेळ्यांपुरतं भांडवल तयार केलं पाहिजे. आता काही लोक व्यावसायिक रील बोलतात बघा, बिझनेस करण्यासाठी माइंड लागतो पण पैसे लागत नाही, पैशाची गरज पडत नाही. ते फार खोटं आहे. कारण हे बोलण्याच आहे सर. एकदा त्यांना पण तपासा. बिझनेस करण्यासाठी 2 पैसे लागतात सर. एक शेळी घ्यायची 15-20 हजार रुपये, 30,000 रुपये काय लागणार आहेत. समजा तुम्हाला पाणीपुरीचं स्टॉल लावायचं तिथे पण 1000-500 रुपये लागणार आहेत. तर बिझनेस करण्यासाठी पैसा पाहिला लागतो. माइंड तर तुमचं त्याच्यावर काम करतं सर. तुम्हाला काय करायचंय, तुमची ग्रोथ, तुमचं इन्कमिंग त्याच्यावर माइंड काम करतं. हे उगाच तुम्हाला व्हायरल होण्यासाठी लोकांना दिशाभूल करण्याचे जे रील आहेत हे लोकांनी थोडं टाळलं पाहिजे. काढणं टाळलं पाहिजे आणि लोकांनी पाहणं बी टाळलं पाहिजे. बिझनेस करण्यासाठी 2 पैसे लागतात. महिलांची किंवा ज्यांची क्षमता थोडीशी कमी आहे, पैशाची आर्थिक व्यवस्था थोडीशी कमी आहे, तर त्यांनी 2-3 शेळ्यांपासून सुरुवात केली पाहिजे. होणारे पाठी ठेवल्या पाहिजेत, वाढ केली पाहिजे व्यवसायामध्ये, होणारे ब्रीडर विकले पाहिजेत. त्याच्यातूनच हळूहळू हळूहळू आपला माल वाढत चालला पाहिजे. पण 50 आणि 100 शेळीपर्यंत जर प्रवास पोहोचला तर 1,00,000 आणि 2,00,000 सर फिकेत त्याच्या पुढं. राजा एक सांगा सर, तुम्हाला आज बदाम काजू महाग वाटतात, महाग वाटतात बरोबर सर. मटण कोणतं कमी आहे? 800-900 रुपये किलोचे ना. ते पण बदाम काजूच्या भावातच आहे ना सर. मग तो व्यवसाय कमी कसा असू शकतो? तुम्ही कमी लागता, तुम्ही त्या पात्रतेचेच नाहीयेत. व्यवसाय करण्याच्या तुम्ही त्या पात्रतेचे नाही. तुमची पात्रता जर असली तर तुम्ही अभ्यासपूर्वक काम करा, त्यातले सगळे बारकावे शोधा आणि त्यावर काम करा. व्यवसाय बरोबर नाही, तुम्हाला जमलं नाही, मग हा व्यवसाय बरोबर नाही, याचा प्रॉफिट नाही, तू त्या लायक नाही. बरोबर असं माझं म्हणणं आहे. तू चुकतोय. तू तुझ्या चुका व्यवसायाला दोष देतोय. तुला शोध. तू काय कर, 10-5 मिनिटं एका बंद खोली कर, डोळे झाक, बंद कर डोळे तुझे आणि विचार कर स्वतःचा का तू कुठं कुठं चुकतोय, काय काय होतोय. तुला शोध आधी. तूच आहे का हे शोध, त्याच्यावर काम कर. बरोबर. आता ह्याच्यात जर समजा शेळे कसलंच भांडवल त्या माणसाकडनं तर बँक लोन देते का? सर मार्केटमध्ये आज बऱ्याचशा संस्था आहेत, लोन वगैरे देतात. परंतु काय होतं, याला आपल्याला समजा एखादा रस्ता आपल्या गावाकडे मंजूर झाला सर. एखादा राजकारणी माणूस काय करतो सर, एखाद्या ठराविक काळामध्ये रस्ता मंजूर करतो, हा मंजूर करतो, नावाला मंजूर करतो, नारळ वगैरे फोडून जातात सर. तो रस्ता 20 वर्षांनी कधीतरी कोणतरी करतं, परत बी त्याचा नारळ फुटतो, परत बी त्याची भूमिपूजा होतो, तर इथं त्याला काही फायदा राहत नाही. बघा तुम्ही असे खेड्यापाड्यातली खूप गाव आहेत. तसे हा जर तसंच ते काम आहे संस्थेत सर. तुम्हाला पर्सनल जमिनीवर वगैरे लोन करायचं ते करा. त्या स्कीमा भेटतात नाही असं नाही, भरपूर साऱ्या स्कीमा आहेत. अनुदान 50% अनुदान आहे, अदर कास्ट वाईज 30%, 40%, 50% खूप आहेत. एक 500 शेळ्यांना 1 कोटीचं अनुदान आहे सर. एक 50 लाखाचं अनुदान आहे त्यामध्ये, म्हणजे 50% सबसिडी. आईल्या बाई होळकर असं बऱ्याचशा साऱ्या संस्था आहेत सर. पण त्याला वेळ जातो सर.
वेळ गेला म्हणजे तो एक तर तुम्ही शिकूच तर तुमचे 30-35 वर्ष झालेलं असतं. पुन्हा तुम्ही 2-3 वर्ष जर कागदपत्राला घालवले, एक तर लग्न नसतं झालेलं आणि परत अजून हे केलं तर मग त्याच्या डोक्या बिक्याचे केस जायला चालू होतात सर. मग ते लग्न पण परत होत नाही, सगळाच प्रॉब्लेम होतो. बरोबर. काय होतं, टक्कल वगैरे पडला तर परत मुली म्हणतात हा टाकलाय, परत लग्न होत नाही, सगळ्या समस्या निर्माण होतात. त्यापेक्षा काय करा, हाय ते पैसे थोडं वावरा वगैरे लोन करा आणि काम वावर चालू करा. नसल्यावर वावर नसला तर आपले थोडेसे काही दागिने वगैरे असतील थोडेसे घाण ठेवा, त्यातून काम करा. कारण दागिने स्त्रीला शोभा देतील. ठराविक काळानंतर तुम्ही त्याच्यात त्या व्यवसायातून तुम्ही 1 तोळ्याचे 10 तोळे करू शकता. 1 तोळ्याचे 10 तोळे, पण तेवढी हे बघा, स्त्री माणसाच्या पाठीशी असलेली अशी ताकद आहे सर, अदृश्य. माणसाला घडवण्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात मोठा वाटा असतो. बरोबर. सगळ्यात मोठा सर. काय होतं, आपण ते समाजासमोर सादर करत नाही. पण आता तुम्ही सांगा, सगळ्यांना बायका असतात, सगळ्यांना बहिणी असतात. कोणत्या बहिणीला किंवा कोणत्या बायकोला वाटतं तिचा नवरा कमजोर असावा किंवा 4 मासात उठून नाही दिसावा किंवा व्यावसायिक दृष्ट्या कमजोर असावा? स्त्री तुम्हाला रोज सांगणार आपल्याला वाटतं बायको कटकट करते, ती कटकट नाही करीत. तू परत तुम्ही रिवर्स यायचं, विचार करायचा, ही बोलली हिच्यामध्ये सत्यता आहे का? ती कटकट नाही करीत. थोडा विचार करायचा. आपण काय करतो, रागाच्या भारत तू गप, तुला काय कळत नाही, तसं नाही ते. थोडा रिवर्स येऊन विचार करायचा, ही बोल नंतर करायचं, तिच्या समोर नाही, नंतर विचार करायचा, ही बोलली बरोबर असेल, मग तिला थोडंसं अनुसरून दाद द्यायची. लगेच तोंडावर दिली तर तिचं पुढचे प्रश्न थोडेसे हाय लेवलचे असतात. पण स्त्रीची ताकद खूप पॉवरफुल आहे सर. आई, बहीण, बायको अदृश्य. बाप तर घराचा राजाच असतो, तिथं काही विषय नाही. बाप म्हणजे आपल्या रथाचं चाक आहे थोडक्यात. आई वडील हे एक रथ आहे आणि त्या रथाची चाक असतात सर. एक बिडक मुंगलं तर सर व्यवस्थित आपलं सगळं नियोजन आहे ते होत नाही असं. त्यामुळे स्त्रीला सुद्धा तुम्ही स्त्रियांचे सल्ले सुद्धा कमजोर समजू नका. बायकांचा ऐका. माझ्याकडे याच्यावर आला होता सर, खरं सांगतो. म्हणजे आता काही नाव नाही घेत मी त्याचं. एक याच्यावर आला होता सर. तर आला, त्यांची मिसेस माझ्याशी बोलली की सर हे त्या पात्रतेचे नाही, त्यांना हे जमणार नाही. याच्यावर आहेत परंतु ते पात्रतेचे नाही, तुमचं खूप डोकं खातील. म्हणजे डोकं काय खाणार नाही. सकाळी चालू होतं 8-9 वाजता, म्हटल्यावर मी म्हटलं नाही का आता हा वहीन पिऊन पेन घेऊन फिरतो म्हटल्यानंतर हे सगळे मुद्दे वगैरे लिहून घेईन. परंतु नंतर तर काय झालं सर, 11 वाजले, 12 वाजले, तो माणूस काय जायला तयार व्हायला सर. नुसतं शेची डिलिव्हरी झाली. मग ते तिचं जे पिलू ते कुठे ठेवावं लागेल, त्याला काय काय करावं लागेल ते विचारायचा रास्त विचारतात. परंतु मी नंतर वॉशरूमला जायची सुद्धा वेळ आली तरी तो माझ्या मागच वहीन पिऊन घेऊन फिरत होता. मी म्हणलं याच्या डोक्यात नंतर काहीतरी म्हणजे त्याचे प्रश्न सगळे उलटे पालटे व्हायला लागले. म्हणजे आणि मी सर, ती माझी मिसेस, मला हे कधी कळालं, सिद्ध कधी झालं ते, तो म्हटला, माझी मिसेस म्हणली हा व्यवसाय तुमच्या बजेटचा नाहीये, तुम्ही जॉब करा. मी म्हणलं यार सर खरंय, तुम्ही मला ज्या अर्थी वॉशरूमला पण जायला सोडत नाही त्या अर्थी मिसेस तुमची खरी आहे. तिला कळून आले का तुम्ही त्या व्यवसायाच्या काबिल नाहीयेत, तुम्ही हा व्यवसाय करू नका. सर 4 वाजेपर्यंत मी याच्याकडे लावायचं, त्या माणसाला त्याच्याकडे लावायचं. म्हणजे त्यांनी फुल डोकं तर खाल्लंच सर त्या प्रश्नांनी. ते प्रश्न कामाचेच नव्हते काही सर. मी स्वतः म्हणलं तुमच्याकडे शिकायला आलता का? हा, ट्रेनिंगला आलता. ट्रेनिंगला आला म्हणजे सर ट्रेनिंग झाला 2 दिवस, मी त्याला रूमवर पण ठेवला. पण त्याचे प्रश्न म्हणजे मी संध्याकाळी समजा पुण्याहून आलो किंवा कुठून गेलो, आलो गाडी पार्क केली की डायरेक्ट वहीन पेन घेऊन माझ्यासमोर बसायचा. मग मला हातपाय धुवायचे, नाश्ता पाणी करायचे, बायका पोर आई बाप सगळे कोणी आहे का नाही, आणि मग काय करणार, डायरेक्ट बाहेर खाट होती त्या खाट्यावर बसायचं. सर काय मी तर म्हणलं आता बोर झाला डोक्याला, म्हणजे डायरेक्ट वहीन पेन. सर मी 2 मिनिटात सर कसे जेवले खाल्ले पिल्ले काय घरात जायचो, परत बाहेर येत नव्हतो सर. हा झोपला का मग मी वॉशरूमला बाहेर यायचो किंवा काय असेल. म्हणजे इतकी परेशान झाली मला 2 दिवस, मला जाणवलं. आणि मी म्हणलं सर तुम्ही खरं, तुमची बायको बोलली नाही काय करू सर, तुम्ही याच्यावरच राहा. म्हणजे काही लोक शिकलेले असतात पण त्यांचं माइंड थोडं वेगळं असतं. बरोबर. हे जिवंत उदाहरण आहे, मला डेंजर उदाहरण आलं सर. सर आता शेळीचं दूध निघतं, त्याचं तुम्ही काय करता? सर शेळीचं दूध जे असतं त्याचं आपण जे हॉस्पिटल वगैरे असतात किंवा जे वयोवृद्ध माणसं असतात त्या शेळीच्या दुधामध्ये एक ठराविक जे आजार असतात त्यावरती जे घटक असतात त्या दुधामध्ये, ते त्या व्हिटॅमिन बी झालं, व्हिटॅमिन सी झालं, अजून फॉस्फरस, शेळीच्या दुधामध्ये जे असणारे जे घटक आहेत सर सगळे, ते मी थोडासा अभ्यास केला. मोठे जे म्हणजे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून अभ्यास केला आणि ते शोधलं आणि मार्केटला त्यानुसार मी त्याचे हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट वगैरे असतात त्यांना ते दूध देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस आपलं हे दूध 100 रुपये लिटरने जायला लागलं त्यावेळेस मला अजून आनंद झाला की शेळीच्या दुधाला कस्टमर पण भेटत गेला. कारण शेळी निसर्गात 1000 प्रकारची वनस्पती खाते सर, ते दूध सुद्धा त्याच प्रकारचं तयार होतं. म्हणजे एक आयुर्वेदिक पद्धतीने तो एक चांगला उपचार शरीराला होतो. आणि सर आपण तरी जर्सी गाय वगैरे असेल तर ते दूध आपल्याला खास नाही सर, कारण आजच्या दृष्टीने विचार केला तर खूप आजार वाढलेत. जर्सी गायींपासून त्या दुधापासून कॅन्सर पण जास्त होतात सर. गावरान गायचं दूध आपण खात नाही, दाखवायला एक दारात ठेवतो, बरोबर, तिला मीठ वगैरे करत नाही, ती तशीच नावाला. लोकांचं म्हणणं काय, देशी गाय फक्त दारात मध्ये पाहिजे, तिचं उत्पन्न घेत नाही. उत्पन्न थांबवलं. उत्पन्न तुम्ही कशाचं घेताय, एचएफ गायांचं. त्याचे दूध आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये सर. आज आपण जर विचार केला, शेळीचं दूध 1000 प्रकारच्या वनस्पती नॅचरल पद्धतीने ते तुम्हाला दूध मिळते, खूप तुमच्या फायद्याचं आहे.
त्यामुळे त्याचं मार्केटिंग सुद्धा 100-150 रुपये प्रति लिटरने आपल्याला त्याचा भाव भेटतो. सर, आता महाराष्ट्रात शेळीच्या विविध जाती आहेत, तर त्या जातीमध्ये कुठल्या शेळी पालनाचा व्यवसाय केल्याच्या नंतर जास्त प्रॉफिट आहे? सर पहा, आपण पहिलं काय करायचो, देशी गाय होत्या त्याला तोडमध्ये आपण जर्सी गाय आणल्या, दूध जास्त पण त्याच्यामध्ये जे प्रथिन वगैरे असणार, जे प्रोटीन असतात ते कमी झाले. त्यामधून काय होतं, बरेचसे आजार वगैरे उद्भवतात. परंतु आपण जर आज विचार केला मीट मार्केटचा, वजन वाढचा, स्ट्रक्चर लांब, आकर्षक जात, तर ती आज सर्वश्रेष्ठ मानली जाते भारतामध्ये बिटल. दूध देण्याची क्षमता भारतामध्ये जर तुम्ही सर्च केलं नेटवर म्हणा किंवा पंजाबला म्हणा, तर दूध देण्याची क्षमता बिटलची जास्त. बॉडी स्ट्रक्चर स्ट्रॉंग म्हणजे वजन वाढ सगळ्यात जास्त झपाट्याने बिटल. याचं कारण आहे सर, ती शेळी अतिशय काटक, हिवाळा उन्हाळा पंजाबला अतिशय दणकट असतो, काटक शेळी असते, आपल्या वातावरणामध्ये तवाच सेट होती. उत्पादन आज विचार केला तर ब्रीडिंगसाठी तिचे ब्रीडर विकले जातात. जो कटिंगला 7,000 जातो तो ब्रीडिंगसाठी 14,000 जातो. सर तुम्हाला पैसे नको आहेत का? मग पैसे तर हवेत. जर तुमचं बोकडाचं किंवा पाठीचं वजन वाढलं तर तुमच्या पैशात पण थोडी वाढ होणार आहे सर. बरोबर, वाढ होणार आहे, त्याचं पैशाचं पण तुमचं वजन वाढणार आहे. ते पैशाचं वजन वाढलं म्हणजे तुमची पण छाती फुगणार आहे. म्हणून तुम्ही ठराविक ब्रीड मध्ये काम केलं पाहिजे. आपल्या भागातली शेळी उस्मानाबादी आहेच, परंतु तिचं वेट वाढ, वजन वाढ जी आहे ती एक ठराविक लिमिट आहे. आणि याला कटिंग मार्केटचेच लोक जास्त गॉंगतात. याच्यात काय होतं, दुसऱ्याचं भलं होतं. माझा राजा, शेतकरी राजा जो कष्ट करतो, जो पिकवतो, त्याला योग्य असा मोबदला मिळत नाही. त्यासाठी तुम्ही ब्रीडिंग मध्ये काम करा, ब्रीडिंग मध्ये 2 पैसे, त्याचं योग्य असं मार्केटिंग करा. आणि चव्हाण गोट फार्म जे आहे ना, असा महाराष्ट्रामध्ये एकही गोट फार्म नाहीये का जो फक्त काही लोक फक्त माल विकतात सर. पण चव्हाण गोट फार्मने एक कप्पा रिझर्व ह्या माझ्या ग्राहकांसाठी ठेवला आहे सर. एक पण असा माणूस नाही का महाराष्ट्रामध्ये माल देऊ शकतो आणि विकू शकतो. तर मी माझ्या ग्राहकांना माझा शब्द असतो, तुमचे होणारे पिल्ले वगैरे माझ्या फार्मवर यायचे, त्या दिवशी 200 ग्राहक उपलब्ध असतात, 150-200. तुम्ही स्वतः व्यवहार करायचे, तुम्हीच पैसे घेऊन जायचे सर. ग्राहक राजा झालाय माझ्या इथं आज. ग्राहक 10 वेळा माझ्या इथे येतो, माल विकतो बी, माल घेतो पण. मला पण समाधान आहे सर. शिवाय परमेश्वराची एक व्यवसाय मोठा होण्याचं खरं कारण सांगतो सर, माझा माल कटिंगला जात नाही. ओके. आज जर मालाचा म्हणजे मालाचं जे मुंडकं कापून जे पैसे मिळवायचे ते पैसे भविष्यात त्यांचा रोल तोच आहे. मी म्हणत नाही का मी सज्जन आहे, परंतु आज मला एक पुण्य असं आहे सर, परमेश्वराचं एक चांगली माझ्या पाठीवर थाप बसली की माझा माल आज पाळायला जातोय. प्राणी मरायला लागला तरी मी कटिंगला देत नाही सर. याचं कारण आहे सर, मला 4 शेळ्या आजारी पडल्या, त्याच्यातली एक रिपेअर केली तर मला एक शेळी ती पैसे देऊन जाते. कटिंगच्या वेळेस काय होतात, ही लोक 3-2 हजार शेळ्या मागतात सर. 3 मेल्या तरी चालतात पण कटिंगला द्यायच्या नाही. निसर्ग निर्मित मृत्यू चालेल एक वेळेस त्या शेळ्यांना. मी ठरवलेलं माझं सांगतो, मी सगळ्यांच्या हे शक्य होणार नाही. एक शेळी 30,000 जाईल, नंतर हे 3 चोक 12,000 जातात, परंतु एक शेळी क्लिअर झाली तर 30,000 रुपये जाईल सर. मग काय देव देतोय तरी तुमची नीतिमत्ता कुठेतरी ढासळत असेल तर मग चुकतोय, मग देव परत घेतो पण मग ते तुम्हाला चालत नाही. त्यावेळेस उलट्या, त्रास, जुलाब सगळ्या गोष्टी पॉवरफुल होतात. म्हणून परमेश्वराने जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली दिली असेल, साथ चांगली दिली असेल, तर तुम्ही ती स्वीकारा. काम वाईट करताना देवाला घाबरा, समाजाला अजिबात घाबरू नका, देवाला घाबरा. का कुठंतरी तू चुकतोय, कुठंतरी थांब, बस. मग सर बाकीच्या गोष्टी जर आहेत तर शेळी पालन ऍक्च्युली ते मीट मार्केटसाठीच वापरायचं, त्यांचं ही बरोबर आहे, परंतु माझ्याकडून पाळायला जाते. बरोबर. आता हे शेळ्या तुम्ही आणता, कुठून आणता तुम्ही? सर आता असं आहे, आपल्या पंजाबमध्ये सुद्धा खूप चव्हाण गोट फार्मचा एक दर्जा वेगळा झालेला आहे सर. महिन्याला 400-500 3 गाड्यांचा स्टॉक उचलतोय. म्हणजे तिकडे पण भयानक नेटवर्क झाले सर. तिकडे मी सोशल मीडियावाले जे लोक आहेत सगळे असे एकजूट झाले आहेत, म्हणजे नेटवर्क बनवले मी खूप स्ट्रॉंग आहे. तर मी माझे काही लोक असतात तिथं, मी त्यांना माल जमा करायला लावतो. सिलेक्टेड माझी जी रिक्वायरमेंट असेल ती मी खरेदी करतो. मी माझे वडील, माझा एक सहकारी असतो, त्याला घेऊन जातो. तिथून सिलेक्ट करून एखाद्या जागेवर 10-12 दिवस घेऊन थांबवतो, त्यांना स्टे देतो, त्यांना एकत्र केल्यानंतर व्हॅक्सिनेशन करतो. PPR असेल, जे आपल्याकडे वातावरण त्यानुसार एक व्हॅक्सिन करतो. त्यानंतर व्हॅक्सिन केल्यानंतर शेळ्या लगेच निरोगी होत नाहीत किंवा लगेच व्हॅक्सिन लागू होत नाही. 20-21 दिवसाचा त्यांना स्टे द्यावा लागतो, त्यानंतर व्हॅक्सिन लागू होतं. म्हणून आज चव्हाण गोट फार्मचं एक चांगलं नाव झळकतं. याचं कारण असं आहे की आपण निरोगी शेळ्या विकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि एक चांगलं ब्रीड देण्याचा प्रयत्न करतो. त्यामधून लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न होईल आणि व्यवसायामध्ये एक नामदृष्टी किंवा एक दूरदृष्टी कायम टिकावी या उद्देशानेच आपण त्यांना माल प्रोव्हाइड करून एक सजेशन सुद्धा चांगलं देत राहतो. आता तुम्ही पंजाबला जाताना येताना कसा काय प्रवास आहे तुमचा? सर माझा हटके प्रवास आहे सर. मैं आदमी आलो सर. आता लक्झरीने जाऊ शकतो 2,000 रुपयामध्ये, ट्रेननी जाऊ शकतो 1,500 रुपयामध्ये, परंतु मी असं करत नाही सर.
सोबत वडील असतात. हम्म. काय झालंय, विमान आजपर्यंत खालून खूप पाहिलं होतं, पण मला वाटायचं तो एखादा पक्षी असेल. असं वाटायचं 8वी 9वी 10वी 7वीला. खरंच त्याच्यात माणसं असतील का नाही असतील माहित नाही, पण जिंदगीत मी जेवढं बसनी पण नाही फिरलो किंवा माझ्या गावातला कोणी एवढं विमानाने नसेल फिरला असेल तर माझ्याकडे सर एवढी तिकीट आहेत. त्यांनी दाखवायचे सर, मी आता लगेच दाखवली, एवढी फ्लाईटची बुकिंगची तिकीट आहेत सर, एवढे म्हणजे महिन्यात 10 तिकीट आहेत, 10 9 सर. प्रत्येक वेळी फ्लाईटने जातो, पैसे जातात सर, व्यवसायातून येतात पण ना सर, जातात तर येतात. तुम्ही मार्केटला स्टँडर्ड गिरी कामवा, लोक तुम्हाला ग्राहक मिळणार कधी? तुम्हाला मिळतात अंगातला भिकार गुण झाकून ठेवायचा त्यावेळेस, का हात करून जायचं 5 किलोमीटर 2 रुपये द्यायचे. तुम्ही 10-12 हजाराचं जा. मी तर म्हणतो तुम्ही बिझनेस क्लास सीटावर बसून जा, तुम्ही बिझनेस करताय ना, अजून 5,000 प्लस करा, बिझनेस क्लासवर बसा, विमानातली सर्व्हिस घ्या, सेवा घ्या, स्टँडर्ड जागा. हे सगळं 2 शाळेवर नका करू, हळूहळू प्रवास चालू करा, पुढे जा, प्रगती करा, याच्यातून सगळं साध्य करा. मी म्हणत नाही तर तुम्ही पंजाबला शाळेत बघायला जातानीच विमानाने जातात, तर तिथेच तुम्ही लॉस होऊन येता, असं नका करू. तुम्ही काही गोष्टी शिका, करा आणि त्यात तसं, कारण आपला प्रवास सगळा हा जाणं आणि विमानानेच करतो आपण सर. बरोबर. आता शेळ्यांमध्ये मृत्यू पावण्याचं प्रमाण कसं आहे तुमचं? सर एक 5 ते 10% मर होतीच. याचं कारण असं आहे, ती पण होत नाही सर आपल्याकडे आता, पण जे नवीन शेतकरी सर यांना आजार आणि त्याच्यावरचे उपचार माहित नसतात सर. बरोबर. काय होतं, काही भागामध्ये डॉक्टर 12वीवरच डॉक्टर झालेले असतात, त्यांचा अभ्यास पण कमी असतो. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही तालुक्याच्या जिल्ह्याचे जे आपले खास डॉक्टर असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. ट्रीटमेंट करून जाते. एखादी शेळी मेली तर त्याचा पोस्टमार्टम केला पाहिजे, त्यावर आपल्याला लिहून येतं सगळं व्यवस्थित, याला कोणती ट्रीटमेंट करायची, का मेली, PM करा. मग बाकीच्या शेळ्यांना काय प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यावर त्याचे उपचार करता येतात. कारण काय होतं, तिला झालेला आजार वेगळा असतो, तुम्ही ट्रीटमेंट वेगळी करताय, नाही होत, शेळी मरणच सर. म्हणून आपला 5-10% मृत्यूचा दर वाढत चालतो. म्हणून तुम्ही ट्रीटमेंट शिका, अनुभव घ्या. चव्हाण गोट फार्म तुमच्या सदैव पाठीशी, तुम्हाला लागेल तेवढी मदत करा. तुम्ही फार्मवर या, शिका. झुकून आले तर तुम्हाला खूप विद्या ही झुकून घ्यावी लागते सर. बरोबर. तुम्ही माझ्या समोर आले ताई, तुम्ही म्हटले मला 100 एकर शेती, मी फॉर्च्युनर मध्ये फिरत होतो, मी हे होतो, मी ते होतो सर, मग मी पण म्हणून जाऊ दे, तुला गरज नाही, जा. तुम्ही बघा, आज मला पण काय काढायचंय तर गरजू म्हणून या, गरजू म्हणून या. मी पण आज कोणा लोकांच्याच जातो तर आपलं भोला बनून जातो सर. भोला तर मी होऊ नये, लेकिन भोला बन के जातो. म्हणजे विद्या कामवायची तर झुका, कारण घराच्या आतमध्ये जायचंय, मोठ्या घराच्या आतमध्ये जायचे तर चौकट छोटी असते, पण वाकायचे, वाकला तो सावली खाली गेला, टाईट झाला तो बाहेर राहिला. घडायचंय, झुका, विद्या कामवा, त्यातून तुम्ही घडणार आहे. तुम्ही म्हणले की पोस्टमॉर्टम करतात, तुम्ही काही शेळ्यांचं पोस्टमॉर्टम केलेलं का? नाही, मी स्वतःच केलं नाही, मी एवढा तज्ञ नाही, परंतु मी करून घेतो. आपल्या तालुक्या जिल्ह्याच्या लेवलला जे डॉक्टर असतात, PM करून पोस्टमॉर्टम जे काय असतात ते करून घेऊन त्याचे रिपोर्ट घेतो, ब्लड चेक करतो, लघवी चेक करतो, त्यातून सगळे रिपोर्ट येतात सर, त्यावर मी ट्रीटमेंट करतो ना. आजच्या दृष्टीला मला नाही गरज पडत कोणाला विचारायचं सर, मास्टर बन गया अभी उसमें. आता तुम्ही ह्याच्या नोंदी ठेवता का, जे म्हणजे तुमचे काही शेड्यूल आहेत का, की काय रोग होता का? सर व्हॅक्सिनेशनच्या नोंदी ठेवावं लागतात, कधी गेली, पावसाळ्यात कोणती, हिवाळ्यात कोणती, उन्हाळ्यात कोणती, शेळी गाभण राहिली, तिला पिल्लं कधी झाली, ती मीटिंग कधी झाली पाहिजे, थोड्याफार नोंदी ठेवणं गरजेचं आहे. काय होतं, त्याच्यातून तुम्हाला कळतं तुमची इन्कमिंग किती, कोणती शेळी कधी मीट झाली, हिने उत्पन्न दिलं की नाही दिलं, हिने दूध किती दिलं, तुम्ही अभ्यासासाठी नोंदी ठेवू शकता. फारशी कामं नॅचरल होतात, त्याच्या गाय बायल्यासारखी कामं नाहीत काय, फारशी कामं नॅचरल पद्धतीनेच होतात. काय होतं, जास्त एखादा शिकलेला असतं तर जास्त डोकं लावतो तो, तर ते डोकं त्याच्यात लावून काय फायद्याचं नाही. नॅचरल पद्धतीने तुम्ही शेळ्यांमध्ये ब्रिडर सोडा, जे कामं नॅचरल पद्धतीने व्हायचे ते नॅचरल पद्धतीने होतात. त्याचे गाभण राहिली का शेळी 1-2 महिन्यात निवडून येते, तिला पोट जास्त दिसतं, पोट वाढतं, शेळीचं दूध कमी होतं. ह्या सगळ्या जे काही सेंटेन्स आहेत ते तुम्हाला कळून येतात सर. तुम्ही बारीक बारीक गोष्टी एकदम अभ्यास करा, शेळीचे गुण, शेळी गाभण राहिल्यानंतर कशी वागती, सगळं कळतं. पण तुम्ही आधी त्यामध्ये उतरा, तेव्हा कळेल. बरोबर. तुम्ही जर बाहेर राहणार, पांढरे कपडे घालून फिरणार, सफेद कपडे घालून इकडे तिकडे मोठेपणा करणार, नाही माझ्या 100 शेळ्या आहेत, 100 शेळ्याच्या 10 शेळ्या व्हायला 12 महिने खूप झाले सर, खूप झाले. ओके. आता म्हणजे ब्रीडिंगसाठी, मीटिंगसाठी कोणता ब्रीड वापरतात? ब्रीडिंगसाठी आपण जर आपल्याकडे म्हणजे बघा, तुम्हाला जर प्रगत काम करायचं, प्रगत एकदम चांगलं वजन वाढ वगैरे चांगली आली पाहिजे, तर गावरान शेळ्या आहेत, बिटल घेणं शक्य नाही, तर त्यांनी चांगल्या प्रकारचा ब्रीडर चव्हाण गोट फार्म खरेदी केला पाहिजे. कारण ती ब्रीडर जरी आपण घेतला 50% रिझल्ट होणाऱ्या कार्डांमध्ये येतो सर.
खूप छान करडू डेव्हलप होतं, वजन वाढ चांगली भेटते. तुम्ही कटिंग जरी काम केलं तरी तुम्हाला परवडतं, 2 पैसे तुम्हाला जास्त भेटतात. आणि शेळ्यांचाच जर सेटअप घेतला तर होणारे पिल्लचा मनगट फॉर्म तुमच्या सदैव पाठीशी विकून द्यायला. आज आपण सोशल मीडिया मार्केटिंग एवढं मोठं आहे सर, का आपण 500 शेळ्या पंजाबमधून आणून आपल्याला कमी पडतात, तर या 10-5 शेळ्यांचा हिशोब काहीच नाही सर. मी यांचे किती कप पिल्ल विकून देऊ शकतो सर, किती कप पण. आणि ग्राहक आणि कस्टमर यांची सांगड घालून मला मधली दलाली 1 रुपया सुद्धा नकोय. ज्याला मी पैसे टाकतो ते पैसे ज्या प्राण्याला मी पैसे लावतोय ते पैसे माझा हक्क बनतोय सर. त्याच्या 2,000-3,000 काय असेल ते मी तो माझा हक्काचे पैसे सर, माझ्या मेहनतीचे. परंतु तुमचा माल मी विकतोय त्याची दलाली नको, त्याला दलाला म्हणतात, ती दलाली मला नकोय सर. माझ्याच मेहनतीचं खायचंय मला, कारण परमेश्वर देतानाच मला परफेक्ट देऊ राहिलाय सगळं बरोबर देतोय. त्याला माहिती हा चुकत होता त्यावेळेस मला दाबत होता, आणि आज मी घडतोय मेहनत करतोय तर परमेश्वर मला साथ देतोय, त्यानुसार मी चालतोय, साथ देतोय. घडत राहणार व्यवसायात अजून खूप पुढे जायचं, अजून खूप खूप अजून पण मी मला यशस्वी मानत नाहीये. माझे खूप प्रवासाचे टप्पे बाकीच सर. अजून 100 शेळ्या 500 शेळ्या आणतो हा प्रवास नाहीये, हा छोटासा प्रवास आहे सर. तो समाजाच्या दृष्टीने आता कोणाला मोठा वाटतोय, नाव कमावलं काय नाही सर. अरबो खरबो रुपयाचे कोट्यावधीचे जे मोठा मोठा व्यवसाय आहेत सर, ते काय करत नाही. आपण सोशल मीडिया करतो, लोकांना वाटतं, आपण प्रेरणा देतो, लोक पेटवतो म्हणून लोकांना आज मोठा वाटतो. परंतु या समाजामध्ये बारीक जर पाहिलं तर खूप मोठे लोक आहे सर. आपण काहीच नाही, आपण छोटे आहे सर. त्याप्रमाणे वागायचं आणि लोकांच्या नजरेत नेहमी छोटच राहायचं सर. बरोबर. आता ही जी तुमच्या शेळी पालनात नर मादीचं प्रमाण कसं आहे? समप्रमाणच पकडा सर तुम्ही. एका शेळीला एखाद्या वेळेस 2 पिल्लं होतात, एखाद्या 3 पण होतात, एखाद्या वेळेस 1 पण होतं. कोणी जर असं सांगितलं का एका शेळीला 3 पिल्लाची 3च पिल्लं होती, तर असं नसतं. निसर्गाची देणगी सर ती. 2 झाले तर पाठबोकड होऊ शकतात, कोणी दोन्ही बोकडं पण होऊ शकतात आणि दोन्ही पाठी पण होऊ शकतात. सगळं देवाचं चक्र आहे सर ते, आपलं काय नाही सर. स्वतःचं डोकं तिथं काही लावायची अजिबात 1% गरजच नाही. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय की शेळ्यांमध्ये नर किती ठेवतो तुम्ही? 25 शेळ्या, त्याला 1 नर असतो. 100 शेळ्या असेल तर 4 ते 5 ठेवायचे फार तर फार. त्याच्यामध्ये 1 खच्ची करून ठेवायचा, म्हणजे ज्या वेळेस शेळी हिटवर वगैरे येते तुम्हाला ज्या ब्रीडर करून भरायची स्पेशली, तो ब्रीडर काय करतो, स्मेल वगैरे काढून हिटवरची शेळी सापडवतो. त्यावेळेस तुम्हाला स्पेशली ही शेळी आहे मोठ्या स्ट्रक्चर मधली, तुम्हाला ती खास एखाद्या ब्रीडर करून भरवायची, तर तुम्हाला ती काय होतं सापडून देऊ, तो क्रॉस करू शकत नाही. मग तुम्ही त्या ब्रीडरच्या सानिध्यात सोडली तर ती क्रॉस होऊन जाते सर. हा तुमचा एक फायदा होतो. म्हणजे तुम्ही आता आपण म्हणतो की ब्रीडिंग कृत्रिम रेतन म्हणतात त्याला, म्हणजे हा, तर तुम्ही ते घडून आणता का? फारसं शेळ्यांमध्ये सक्सेस नाही सर. काय होतं, फेल जातात. आणि तुमचं जर काळ परत शेळीला 28 दिवस 30 दिवस लागतात हिटवर यायला, मग तुमचा तो काळ फेल जातो. आणि परफेक्ट ब्रीडर करून जर झालं तर काही फेल जात नाही. हा तुमचा फायदा आहे. त्यामुळे नॅचरल ब्रीडर जो आहे ते अवलंब करा. सगळं कृत्रिम केलं तर सक्सेस होतं, तुमचा वेळ जातो. तुम्ही त्या परमेश्वराने दिलेल्या ज्या क्रिया आहेत त्यानुसारच चालू दे. आपण म्हणतो गर्भार किंवा गाभण शेळ्या आहेत, त्याची काळजी कशी घेतात? शेळी ज्यावेळेस गाभण आहे, शेळीचा गाभण राहायचा जो काळ आहे तो 5 महिने असतो. म्हणजे 150 दिवस ते 155 दिवस फार तर फार, म्हणजे व्यायचा काळ डायरेक्टली. तर त्या काळात आपण ज्यावेळेस शेळी 2-2.5 महिने गाभण आहे, तिथून पुढे शेळीच्या पिल्लाची वाढ चांगली होती. तिला सकस असा आहार दिला पाहिजे. त्यामध्ये गहू, मका, पेंड, परत तुम्ही गहू थोडेसे दिले पाहिजे, पेंड दिली पाहिजे. पिल्लाला चांगली चमक येते, शेळी चमक राहते. शेळीला चांगला खुराक दिला, पिल्लू झाल्यानंतर सुद्धा ती दूध देते. स्पेशल घेऊन तिला खुराक वगैरे दिला पाहिजे. हा एक तुमचा फायदा आहे सर. आता करडू झालं तुम्ही काय करता? करडू जर झालं तर त्याची नाळ बांधणी करावं लागते सर. पहिले नाळ कट करावा लागतो. एवढ्या अंतरावरून नाळ कट करायचा. कंकरी दोरा घ्यायचा एक चांगला, नाळ बांधायचा, जेणेकरून पुढे ते बेंबी वगैरे सुजायचे प्रकार होतात ते होत नाही. ब्लेडनी कापायचं नाही, ते कचीने कापायचं. आयोडीन घ्यायचं, आयोडीन टाकायचं आणि फिट्ट गाठण मारायची. मग तो नाळ सुकत जातो 2-3 दिवसामध्ये. काही लोकांना काहीच माहिती नसतं, तो नाळ तसाच सोडून देतात. मग काय होतं, त्याची जी बेंबी खायची ती सुजती. बेंबी सुजल्यानंतर तिथे जे जंत वगैरे पडतात, मग ते वेगळी ट्रीटमेंट करतात काहीतरी, ज्याच्या पद्धतीने कोण फोडतं कोण काय. तसं नाही, तुम्ही नाळ बांधणी व्यवस्थित करा, नाळ बांधणी शिका. बरीचशी बारकाव सर. शेळी पालन म्हणजे काय 2 तासाचा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही शिकणार असं नाही. मग तर सगळेच झाले असते. प्रत्येक चहा बनणारा मोदी बनू शकत नाही. बरोबर. हा बनवणारा बनू शकत नाही. आणि प्रत्येक व्हिडिओ पाहून लगेच घडणार असं पण नाही सर. याच्या माग मेहनत आहे, कष्टाने अनुभव आहे. आता पहिल्यांदा करडं झाल्याच्या नंतर त्यांना दूध कोणतं देतं? म्हणजे आईचंच देतं की? आईचं दूध द्यायचं, कारण त्यामध्ये तेवढे ते चीक असतो, त्याच्यात खूप पॉवरफुल ताकद असते. प्रथिन प्रोटीन जे काय असतं ते पॉवरफुल असतं. चीक असतो, आपण पण खात होतो आवडीने. तर ते शेळीचं दूध ठिकाणाला दिलं पाहिजे, पण ठराविक लिमिट. 1 तासात थोडं द्या, कारण ते तुम्ही तुमच्या पद्धतीने देताय ना. 1 तासात थोडं द्या, 5 ml 10 ml, थोडं परत नंतर थोडं द्या. असं दिवसात प्रमाण ठेवा, 2-2 तासात त्याला द्या.
मग हळूहळू सेटअप करा त्याला असं. आता शेळीपालन नाही तर ह्या व्यवसायाचं खर्चाचं आणि नफ्याचं प्रमाण कसं असतं? सर एक शेळीचं सांगू का मी तुम्हाला 100 शेळ्यांचा टार्गेट सांगू? तुमच्या पद्धतीने सांगा. सर मी एका शेळीचं तुम्हाला टॅली सांगतो सर. एक शेळी साधारण उस्मानाबादी घेतली तर ती 12-15 हजार रुपयाला बसती. ओके. तिची 2 पिल्लं झाली, 3 महिने सांभाळले तर ते 15,000 विक्री होतात. बरोबर. म्हणजे शेळी पहिल्या झोपामध्ये पहिल्या वेतामध्ये नील होऊन जाते. कटिंगला ते 14 ते 15 रुपयाला पिल्लं विकतात 3 महिने सांभाळल्यानंतर. जो विकू शकत नाही तो व्यवसाय करू बी शकत नाही. आणि त्याच तुलनेमध्ये बिटलची पाटी घेतली लागवड योग्य तर 20,000 रुपयाला बसती. शेळी घेतली 25 ते 30,000 रुपयाला बसती. परंतु एक 12 महिने 8 महिने 9 महिने तिचा बिटलचा ब्रीडर विकायला काढला तर तो 30,000 रुपये देऊन जातो. बिटलची पाट 12 महिन्याची विकायला काढली तर 20 ते 22,000 रुपये देते. सर 30,000ची शेळी 2 पिल्लं झाले, 12 महिने सांभाळले सर 50,000 उत्पन्न झालं. सर म्हणजे 12 महिने सांभाळायची गरज नाही, 5 महिन्यानंतर शेळी येते आणि तुम्ही 7-8 महिन्याचे सांभाळा. उत्पन्न किती झालं सर? म्हणून बिटलचं करायचं का तर बिटलमध्ये 2 पैसे जास्त मिळतात. गावरांच्या तुलनेत खाणाऱ्याला चव लागते सर. आपण काय म्हणतो नाही गावरान कोंबडीचं मटण कुठे भेटेल का? ती वाढ नाही सर. 700-800 ग्रॅम तिचं मटण असतं, 600 ग्रॅम. खाणाऱ्याला चव लागते सर. खाणारा सुखपाव घेतो, खाणारा मजा घेतो कारण तो पैसे कमवतोय. मग त्या तुलनेत आले आज व्हाईट पक्षी आले 200 रुपये किलो, खा. गावरान 700 रुपये किलो आहे. काय होतं तुम्ही त्याच्यापासून आजार पण तेवढे सगळंच काही आहे, तोटे पण आहेत, परंतु तुम्ही पिकवताय काय, मार्केटला लागतंय काय ते शोधा. व्यवसाय म्हणून करा. मग बिटलच्या मध्ये वजन वाढ चांगली, तुमचं प्रॉफिट वाढतंय. आज बिटलचं पिल्लू 3 महिन्याचे विकले तरी 12-13 हजाराच्या पिल्लू विकत नाही. म्हणजे जरी 15 जरी धरलं तर 20,000 रुपये होतात. पहिल्या झोपामध्ये ती शेळी नेली होती. काय होतं गुंतवणूक 5-10 हजारांनी वाढते सर. पण एक ब्रीड मध्ये काय ना सर, कटिंगला जात नाही माल, पुण्य भेटतं. बरं माल विकायला प्रकाश चावून बसलाय, हा आधार आहे तुम्हाला. सगळेच काही प्लस पॉईंट आहेत, तुमचे पण फायदे आहेत. असं नाही ना बरं समजा मी बेंटम पालतोय आणि तुम्हाला सांगतो बिटल करा, असं नाही. मी स्वतः बिटलमध्ये काम करतोय आणि मी पण समाजाला काय सांगतोय का तुम्ही सुद्धा बिटलमध्ये काम करा. थोडा मी समाज प्रबोधन करत नाहीये, मी व्यवसायाच्या रिलेटेड बोलतोय, व्यवसाय समजून सांगतोय तुम्हाला. तर तुम्ही प्युअर ब्रीड मध्ये काम केलं पाहिजे. आता हे झालं शेळी पालनात डायरेक्ट उत्पन्न विकणं. पण एक्स्ट्रा जे उत्पन्न मिळतं समजा दूध आहे, मांस आहे किंवा शेण आहे आपण म्हणतो, तर ते कसं आहे सर? वार्षिक योजनेमध्ये जर 100 शेळ्या केल्या तर भरपूर ट्रॅक्टर त्याचं खत निघतं. 20-25 ट्रॅक्टर. आज 7,000 रुपयाला लेंडी खताचं एक ट्रॉली जाते सर. खतं जे झाडावाले असतात लेंडी खत थांबून पण देत नाही. त्यांना शेणखत जास्त चालत नाही. डाळिंबाची बाग, पेरूची बाग, चिकूची बाग जे काय असेल त्यांना लेंडी खत जास्त लागतं. तर लेंडी खत झाडावाले पडून देत नाही. 7 ते 8,000 रुपये ट्रॉली जाते सर. ते प्रॉफिट वेगळं. 100 रुपये लिटरनी शेळीचं जातं ते वेगळं. तुम्ही ज्या लेंड्या आहेत तुम्ही स्वतः त्याच्या जर पद्धतीने त्यामध्ये उतरले, त्या जर तुम्ही व्यवस्थित केली, व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामध्ये सगळं काय असेल नैसर्गिक पद्धतीने ट्रीटमेंट केली आणि जे आपल्या गार्डन मध्ये झाड वगैरे असतात सिटीमध्ये त्या लोकांपर्यंत तुम्ही चांगली जाहिरात केली तर सर 100 रुपये किलो लेंडी पण जाईल. बरोबर. तुम्ही झाडं विकतात त्यांना खूप नर्सरी असतात, त्यांना कॉन्टॅक्ट करा. सर ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही बनवलेलं आहे, याच्यातून हे काय काय घटक मिळतात ते सांगा त्यांना. कारण काही व्यावसायिक पैशाच्या जोरावर घडलेले असतात, काहींचा अभ्यास फार मोठा असतो. तुम्ही दोन्ही बाजूनी व्यक्ती तपासा तशीच त्या रिलेटेड चर्चा करा. कारण प्रत्येक जो व्यक्ती मोठा असतो तो प्रत्येक व्यक्ती मनानेच मोठा असेल असं नाही. काही पैशाने श्रीमंत असतात, काही मनाने श्रीमंत असतात, काही दोन्ही दृष्टीने श्रीमंत असतात. समजा मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमदारचा मुलगा आमदार झाला, नवल नाही. शेतकऱ्याचा मुलगा PSI झाला, नवल. रिक्षा चालकाचा मुलगा PSI झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, नवल. परंतु डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला, काय नवल नाही. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला, काय नवल नाही. कारण वारसा आलाय ना सर. पण अचानक एखाद्याच्या घरात सुवर्ण काळ आला तर तो काय तरी आनंद ऐकायला मजा येते आणि पाहायला पण मजा येते सर. आपण वारंवार पाहत असतो एखाद्याच्या रील आल्या, नाही कालपर्यंत शेळ्या वळत होता, कालपर्यंत गाय वळत होता, कालपर्यंत करत होता आणि त्याचा PSIचा रिझल्ट लागला आणि तो पास झाला आणि मग त्याचा सर त्याचा जोश आहे, त्याचा जो जल्लोष आहे ते बघायला मजा वेगळी. आणि असं असतं तुम्ही कालपर्यंत समजा 100 विद्यार्थी, मी खूप कष्ट केलं, मी खूप शेळ्या वळल्या किंवा मी खूप गाया वळल्या, मी खूप मेहनत करत होतो, ते ऐकायला कोण तयार नाही सर तुमचं. बरोबर. सक्सेस झाला त्यानंतर तुम्ही चुकीचा जरी शब्द बोलला तर तो बरोबर होतो, तुम्ही नंतर बोला, परंतु तुमच्या आधीच्या कामाला 0 किंमत आहे. सक्सेस व्हा, बोलायची किंमत नाही. रिझल्ट समाज पाहिजे, समाजाला रिझल्ट आवडतो, तुमच्या गप्पा आवडत नाहीत. सक्सेस व्हा, समाजाला दाखवा, समाज तुमचा ऑटोमॅटिक प्रचार करेल, समाज काय घ्यायचं ते घेईल. परंतु तुम्ही पारावर बसून मी खूप मेहनत केली, मी पूर्वी काळ घडवला
आणि आता माझ्याकडे काय नाही, मला मित्रांनी साथ दिली नाही, इवळू नका. हम्म. सगळ्यात पहिले इवळू नका. तुमची क्षमता तपासा, तुम्ही त्या लायक आहात का. कारण आज डॉक्टर, इंजिनियर किंवा PSI PI जे काय हाय लेवलच्या पोस्ट असतील सर, सोपं नाही आहे काढणं. आमच्या गावात एक मोऱ्याचा मुलगा आहे सर, मी त्याला हलक्यात घ्यायचो सर, खोटं सांगत नाही. पवन मोरे सारखा विद्यार्थी अक्षरशः गाया वळत होता. खरं माझ्या क्षेत्राचं उदाहरण ना सर, मी जिथं फार्मसी तिथं मी म्हणतो सर, हात म्हणतो 10 वर्ष झाला याचा अभ्यास चाललाय, 6-7 वर्ष झालं. मी म्हणलं यार काय हा डोक्यात बिक्यात गेला का काय, 10 वर्ष झाले अभ्यास करतोय. पण सर एक दिवस पेढा घेऊन आला फार्मर, मला 2 पोस्ट काढल्या म्हणला, एक PSI ची काढली आणि एक काहीतरी सेल टॅक्सची ती एक काढली. सर पेढा फार्मर घेऊन आला, मला एवढी खुशी झाली. त्याला काय बोलावं काय कळलं नाही. माझ्या मित्राला म्हणला हार घेऊन ये मला घालायला, म्हणजे त्याला लक्षात नाही आलं सर, तोच सांगत होता स्वतः मला हार घेऊन आला. मला सुद्धा इतका आनंद झाला सर. म्हणजे व्यक्ती वरून नाही कळत सर, त्याचा अभ्यास, त्याचा संघर्ष, त्यांनी जी लावली त्याला ताकद. मग मी कळलं, म्हणलं प्रत्येक व्यक्तीला कमजोर समजायचं नाही, तो आपल्या नजरेचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. हा, तुमचा जो वेळ आहे, आपण जो वेळ देतो हा दुसऱ्याला वाईट करण्यासाठी देऊ नका. तुम्ही तुमचा जो वेळ आहे तुमच्या चांगल्या कामासाठी वापरा, तुम्ही जिंकणार. मला हरवण्यासाठी अजिबात पळू नका सर. का आता काही लोक आहेत, नाही नाही हा हे करतोय ते करतोय, मला हरवण्यासाठी पळू नका. मी तुमच्या बजेटचं नाही सर. मला समाजाने खेळ टोचवले, मी समाजाचे टोमणे पण झेलले, मला माझा अपमान झाला, अवमान झाला, मी घडलो सर. आता मी काळापासून झालो, मला लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही सराच. बरोबर. माझं काम माझं उत्तर देईल. आणि मला हरवण्यासाठी पळणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, का तोच वेळ तुमच्या जिंकण्यासाठी वापरा. तुम्ही बॅड कमेंट टाकून काय सिद्ध करता, तुमच्या अंगातले वाईट पण, तुमच्या आईवडिलांचे संस्कार. तुम्ही करता आलं तर चांगलं बोला एखाद्याला, किंवा बोलूही नका, परंतु तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या आईवडिलांचे संस्कार मार्केटला उतरतात. बरोबर. बोलता आलं तर चांगलं बोला, कोणालाही बोला, चांगलं बोला, एखाद्याला चांगलं सजेशन करा. त्यामुळं मला हरवण्यासाठी अजिबात पळू नका. तुम्ही तुमचा हा वेळ सदैव तुम्ही जिंकण्यासाठी वापरा. कदाचित मी सुद्धा तुमच्या सोबत असेल, हे मला आवर्जून सांगायचं. बरोबर. आता ही जी शेळी पालन तुम्ही जे विकता, ह्याचे कुठं कुठं चांगले मार्केट आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याची विक्री करता? सर पहिले मी मार्केटला जायचो विक्री करण्यासाठी, लावायचो थोडा स्टॉल वगैरे लावायचो. परंतु आज चव्हाण फार्म हे सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं मार्केट झालंय सर. डोंगराच्या मध्ये मी फार्म केलाय, तेच माझं मार्केट सर. वन डे मार्केट करतो सर मी 200 लोकांचं, सोक्ष लावून टाकतो 200 शेळ्यांचं 150 शेळ्यांचं काय असेल ते. कारण माझे फॉलोअर्स एवढे पॉवरफुल आहेत, माझे जे मला सपोर्ट करणारे, जे त्यांना माहिती आहे आपण काय माल खोटा देऊ शकत नाही, आम्हाला घडवणार आहे, आम्हाला माल विकून देणार, शाश्वती सर. रिपीट कस्टमर होतात, फार्मवर येतात सर, माल घेतात. मार्केट चव्हाण गोट फार्मच सगळ्यात मोठं मार्केट आहे सर. आणि कटिंगला ज्याला काम करायचं त्यासाठी चाकण आहे, शिरूर आहे, सगळ्यांच्या गावाच्या आसपास सर मार्केट असतात. राशन आहे, खूप मार्केट असतात. पण कटिंगला ज्याला काम करायचं त्याच्यासाठी असतात ते. तुम्ही बिल्डिंग मध्ये काम करा, 2 पैसे कमवा, तुम्ही व्यावसायिक बना, आणि तुम्ही जे पिकवताय त्याचं योग्य अशी मार्केटिंग करून ते विकायला शिका. ह्याच्यातून रोजगार निर्मिती कशी होते शेळी पालनातून? सरळ विषय सर. आज मी माझ्याकडे 150 शेळ्या आणतो, तर माझ्या फार्मवर 7-8 लोक काम करतात सर, त्यांना पण रोजगार मिळतो. बरोबर. आज जे अडाणी लोक आहेत, म्हणजे अडाणी म्हणजे काय, शैक्षणिक दृष्ट्या कमजोर आहेत, ते पण 2-4 शेळ्या 10 शेळ्या करू शकतात सर. त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा रोजगार चालते, त्यांच्या फॅमिलीचं कुटुंबाचं पोट भरतं सर. म्हणजे आपण चांगलंच काम करतो ना. आपल्या माध्यमामधून आज लाखो हजारो तरुण, सरळ सर, मी एका महिन्यात जर 500 शेळ्या विकल्या तर 200 तर नवीन तरुण घडत असतील का नाही? बरोबर. घडत असतील का नाही सर? सगळ्यांच्या शेळ्या मारतात का? सगळेच त्याच्यात अनसक्सेस होतात का? सक्सेस पण होतात ना सर. जे सक्सेस नाही होत त्यांना आपण वारंवार समजवण्याचा प्रयत्न करू. ज्यांच्या नाही चालत त्यांना पण त्यांच्या बुद्धीत, ज्याला चालता येत नाही त्याला चालवायला शिकू, पण त्याची करण्याची ताकद पाहिजे. सगळे होत नाही. म्हणजे तुम्ही घडा, चव्हाण गोट फार्म तुमच्या मदतीला कायम राहणार असं मला म्हणायचं. तुम्ही तुमची ताकद ठेवा घेण्याची, मी तुमच्यासाठीच आहे. आता येणारं पुढचं जे 5-10 वर्षाचं मार्केट आहे, परिस्थिती आहे, शेळी पालनाबाबत कशी असणार आहे? सर 2च शब्द सांगतो, आयुष्यात आणि भविष्यात. 2 शब्द आवर्जून लक्षात ठेवायचे, आयुष्यात आणि भविष्यात. शेळी पालन हा व्यवसाय बुडणारा नाहीये. लोकसंख्या झपाट्याने वाढती का घटती याचं उत्तर द्या. वाढती. लोक मटण खायचे थांबलेत की वाढतात सर. मग शेळी पालन जर वाढतात तर शेळी पालनाच्या ऐवजी काही रबर खाणार आहे का? त्यावेळेस मटणच लागणार आहे. तर शेळी पालन हा व्यवसाय थांबणार नाही सर. अतिशय मार्मिक उदाहरण मी दिले. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तरुणांनी काम केलं पाहिजे. मीट मार्केटमध्ये ते काही 100-150 रुपये किलोचा नाही विषय, 800-900 रुपये 1-2 वर्षामध्ये 2025 चालू आहे. 2027 ते 28 मध्ये मटण असेल 1000 ते 1200 रुपये किलो. हा शब्द नोंद करून ठेवायचा. एवढा पुढचा अभ्यास, व्यवसायामध्ये दूरदृष्टी असली पाहिजे.
पायाजवळ पाहिलं तो गदा आहे. दूरदृष्टी ठेवा, व्यवसायाचे फायदे तोटे ओळखा आणि त्यावर काम करा. सर, तुम्ही सत्ता मंचवर आले आणि खूप असं मार्गदर्शन केलं शेळी पालन या व्यवसायाबद्दल. खूप आम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या, ट्रिक्स सांगितल्या. त्याबद्दल सत्ता मंच तुमचा सदैव आभारी राहील. सर धन्यवाद. पण आवर्जून सांगतो मी सर, मग मी भरपूर ठिकाणी आज बाईट दिल्या किंवा इंटरव्ह्यू दिला किंवा व्यवसायाविषयी मी बोललो. सर एवढा वेळ मी खरंच कुठं दिला नाही, खरंच नाही दिला. पण मी इथं जर 2 तास 1 तास बोललो असेल तर मी पर्सनल सर तुमच्याशी आज 3 ते 3.5 तास चर्चा केली. म्हणजे तुमची जी शेतीशी नाळ आहे, तुमचं जे शेतीविषयी प्रेम आहे आणि तरुण घडवण्यामध्ये तुम्हाला जो इंटरेस्ट सर तो मी ओळखला. तुमची चर्चा माझ्या अतिशय मनाला भावली सर. आणि मी म्हणजे माझ्या अगदी काही शब्द तुमच्या हृदयाला टोचले सर. तुमचा संघर्ष तुम्ही मला सांगितला, मी माझं तुमच्याशी व्यक्त झालो. घाई मी कोणापाशी ओपन होत नाही सर, कारण वाईट काळ काय कोणापाशी बोलावं सर. पण मी तुमच्यापाशी वाईट पण काळ सांगितला, कौटुंबिक बाजू मांडल्या, व्यवसायाच्या बाजू मांडल्या, सगळं मांडावं वाटलं सर मला. म्हणजे काय झालं सर, एखादा व्यक्ती बरोबरीचा, विचाराच्या बरोबरीचा मिळाला याचा मला खूप आनंद झाला. कारण आपल्यासारख्या ज्या जीवाभावाच्या माणसांची मला भविष्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी खूप गरज आहे. याचं कारण असं की आमच्यातल्या चुका तुम्ही सांगू शकता सर, इथं खूप चुकताय, किंवा तुमच्या माध्यमामधून आमच्यापेक्षाही तुमची बुद्धी काहीतरी पटीने पुढे आहे सर. तुमच्या माध्यमामधून सुद्धा आम्हाला खूप शिकायला मिळतं. आणि तुम्ही आज ही जी मुलाखत आहे ही तरुणांपर्यंत पोहोचवताय सर. तळागाळातले जे काही व्यक्ती लाख लोकांनी पाहिली तर त्यामध्ये 20 तरी लोक घडणार आहे सर. तुमचा म्हणजे तरुण घडवण्यामध्ये खूप सारा वाटा आहे सर. याचा मला खूप अभिमान आहे सर. माझ्यापेक्षा हे जे श्रेय आहे सर हे मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण तुम्ही ही जी एडिटिंग केली, तुम्ही जे मेन काही गोष्टी त्या दाखवल्या, तरुण घडवले, त्या म्हणजे खूप साऱ्या आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला आहे, बहिणींचा, भावांचा, कारण त्यांचे तरुण आज व्यवसायामध्ये उतरणार आहेत. हे जे माझं श्रेय आहे सर, हे पूर्णपणे श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात उद्योजक प्रकाश चव्हाण साहेब आले. त्यांनी सविस्तर अशी शेळीपालन व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपण ही अमूल्य असा वेळ रसग्रहण करण्यासाठी दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे खूप खूप आभार. उद्योजक प्रकाश चव्हाण साहेब यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड जर आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. मंडळी, तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.